नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा कायदा पाहणार आहोत. नेहमी बातम्यांमध्ये चर्चेत असतो किंवा आता आपण पाहतोय, जसं की आर्यन खान प्रकरण होतं किंवा आत्ताचं पुण्यातील ललित ड्रग्स प्रकरण असन, ललित पाटील ड्रग्स प्रकरण असन, असे अनेक काही आता ड्रग्सवर कारवाई होतात. हल्लीच काल परवा एक बातमी आपण पाहिली की पुण्यामध्ये बऱ्याच काही कोटींचा ड्रग्स पकडला गेला. तर त्यावर नियंत्रण ठेवणारा हा कायदा आहे. आणि तो कायदा दोन गोष्टीवर लक्षात घ्या: गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मानसिक समतोलावर परिणाम करणारेच, म्हणजे त्याला मनप्रभावी पदार्थांवर नियंत्रण ठेवणारा कायदा आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये NDPS ॲक्ट असं म्हणतात. NDPS ॲक्ट. आता NDPSचा लॉंग फॉर्म काय असतो? नार्कोटिक्स ड्रग्स. द नार्कोटिक्स ड्रग्स म्हणजेच काय? गुंगीकारक औषधी द्रव्ये. मग त्याच्यात गांजा येईन, भांग येईन, चरस येईन. ते कॅनॅबिस वनस्पतीच्या माध्यमातून तयार केले जातात. ते तुम्हाला मी सविस्तर सांगणारच आहेत. त्यासोबत अफूपासून मॉर्फिन असन, अफू असतील, मग अफूपासून अफूसाधित पदार्थ म्हणजे डेरिव्हेटिव्ज असतील त्याचे. त्याचबरोबर कोकापासून बनवणारे कोकीन असेल. तर ते येणारे सगळे प्रकार आपल्याला पुढे सविस्तर पाहायचेच आहेत. हे काय करतात? गुंगी देणारे आहेत. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? नार्कोटिक ड्रग्स म्हणू शकतो. त्याचबरोबर सायकोट्रोपिक सबस्टन्सेस म्हणजे ते काय? मनप्रभावी पदार्थ म्हणजे मानसिक समतोल बिघडवणारे किंवा मानसिक समतोलावर परिणाम करणारे जे पदार्थ असतात. जसे की यामध्ये ह्या कायद्यामध्ये एक शेड्यूल जोडलेलं आहे, एक अनुसूची जोडलेली आहे. आणि त्या अनुसूचित केंद्र सरकार काय करतं? काही सबस्टन्सेसचे नावं टाकून देतं. मग ते सबस्टन्सेस प्रयोगशाळेत बनवलेले असतात, नैसर्गिक असतात, सिंथेटिक असतात. असे जवळजवळ त्यामध्ये नावं आहेत 110 ZT पर्यंत. 110 ZT म्हणजे काय? 110 पर्यंत नाव आहे, परंतु 110 नंतर पुन्हा काही नावं ॲड केलेत, ABC असं ZT पर्यंत. जवळजवळ हेच ZT पर्यंत असे नावं त्यामध्ये समावले गेलेले आहेत. म्हणजे इथं जवळजवळ 110+ सबस्टन्सेस त्या शेड्यूलमध्ये समाविष्ट केलेले आहेत. हे सबस्टन्सेस सुद्धा काय करू शकतात? मानसिक समतोलावर परिणाम करतात किंवा एखाद्यावर मनप्रभावी करतात. उत्तेजना देण्यासाठी मग कोणी इंजेक्शनच्या साहाय्याने घेतं, कोणी सिगरेटच्या साहाय्याने घेतं, कोणी नाकात ठेवतं. बरेच काही प्रकार आपण चित्रपटामध्ये पाहत आलेलो आहेत, की जसं की काही चित्रपट असतात बॉलिवूडचे वगैरे, त्यात दाखवतात जे काही अंडरवर्ल्ड डॉन असतील, व्हिलन असतील, तर त्या अशा पद्धतीने जे काही सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस घेताना दिसतात. तर हे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आणि द नार्कोटिक ड्रग्स ह्यासाठी, यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी सुरुवातीपासूनच अमेरिकेने दबाव निर्माण केला होता. मी थोडं ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगेल आणि मग मी तुम्हाला ह्या कायद्यामध्ये काय काय आहे आणि ह्या कायद्यामध्ये पुढे काय आपल्याला अभ्यास करायचा आहे डिपार्टमेंटच्या परीक्षेच्या अनुषंगाने ते सर्व सविस्तर घेणार आहेत. सर्वप्रथम तुम्हाला सांगेन मित्रांनो, द नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट याला म्हटलं गेलेलं आहे 1985. त्यालाच मराठीत काय म्हटलं गेलं? गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मानसिक समतोलावर परिणाम करणारा अधिनियम म्हणजे मनप्रभावी पदार्थ असणारा अधिनियम. तर ह्याच्यावर प्रतिबंध करत असतो. याचं कारण काय आहे? सार्वजनिक आरोग्य, माणसाचं, आपल्या जे जनतेचं आहे, नागरिकांचं आहे, सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणं हे सरकारचं कर्तव्य आहे. DPSP 47 मध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहेच. परंतु जर काही जे पदार्थ घेतला, गांजासारखा किंवा भांगसारखा, हे पदार्थांचा उल्लेख आपल्याला आपल्या पुराण काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 2000 पासून आपल्याला वाचायला भेटतं. जसं की अथर्ववेदमध्ये गांजाचा उल्लेख आहे. गांजाचं धूम्रपान तेव्हापासून सुरू होतं. आपण पाहतो की काही भांगचा संबंध कुठे येतो? जसं की काही आपले धार्मिक कार्यक्रम असतात, होळी वगैरे, या ठिकाणी सुद्धा गांजाला श्रीमंताकडून पूर्वीच्या काळापासून काय म्हणण्यात आलं? गांजा हे गरिबांचं व्यसन आहे असं म्हटलं गेलं. आणि 1985 पर्यंत गांजा असेल, भांग असेल, हे दारूप्रमाणे समजलं जात होतं. दारूप्रमाणे हे गुंगीकारक, जसं दारू प्यायला पण गुंगी येते किंवा नशा चढते, अगदी हे सुद्धा नशा चढणारेच पदार्थ आहे, वनस्पती आहेत किंवा त्यापासून बनवलेले साधित पदार्थ आहेत. पण 1985 पर्यंत त्यांना सुद्धा एक दारूप्रमाणे सेवन समजलं जात होतं. पण अमेरिकेने 1961ला, लक्षात घ्या, अमेरिकेने 1961ला काय केलं की अमेरिकेने 1961ला किंवा अमेरिकेच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र परिषदेने त्याला युनो सुद्धा म्हणू शकतो आपण, परिषदेने सिंगल कन्व्हेन्शन एकेरी करार केला आणि तो सदस्य राष्ट्रांना राबवण्यासाठी दबाव निर्माण केला. त्यामध्ये भारतावर सुद्धा दबाव होता, परंतु भारताने जवळजवळ पुढील 25 वर्षे अमेरिकेचा दबाव झुगारला. म्हणजे अमेरिकेने काय सांगितलं, हे जे काय सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस असतील किंवा नार्कोटिक ड्रग्स असतील, तर यावर नियंत्रण येणं गरजेचं आहे. याचे ट्रॅफिकिंग किंवा याची जे तस्करी किंवा या माध्यमातून जे सार्वजनिक आरोग्यावर इफेक्ट होते ते बंद केलं पाहिजे. तुम्ही त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे.
पाहिजे हे सर्व सदस्य राष्ट्रांवर अमेरिकेने एक दबाव निर्माण केला होता. भारताने हा दबाव झुगारला होता, परंतु 1985 पर्यंत भारतावर हा दबाव खूप वाढला गेला आणि शेवटी भारताला राजीव गांधी त्यावेळेस पंतप्रधान होते आणि ग्यानी जैल सिंग हे राष्ट्रपती होते. त्यावेळेस त्यांनी अमेरिकेच्या दबावाला किंवा संयुक्त राष्ट्राकडून येणाऱ्या दबावाच्या अनुषंगाने तो कायदा स्वीकारला. परंतु त्या कायद्यावर सुद्धा काही टीका झालेल्या आहेत. काय टीका झाल्यात की इथं सॉफ्ट ड्रग्स आणि हार्ड ड्रग्स याबाबत काही असे हे केलेले नाही, म्हणजे तफावत केलेलं नाही. समजा सॉफ्ट ड्रग्स असेल तर शिक्षा कमी, हार्ड ड्रग्स असेल तर शिक्षा जास्त असावी असं काही विचारवंतांचं मत आहे. परंतु इथं मात्र सॉफ्ट ड्रग्स असो नाही तर हार्ड ड्रग्स असो सगळ्यांना शिक्षा समान दिलेली आहे. फक्त एवढंच आहे की स्मॉल क्वांटिटीमध्ये असेल, समजा ते अल्प प्रमाणात सापडला असेल तर त्याला शिक्षा 6 महिने ते 1 वर्ष वगैरे 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही. आणि जर ते व्यावसायिक प्रमाण त्याच्याकडे सापडलं असेल जसं की ललित पाटील वगैरे हे जे आपण पाहतो व्यावसायिक अनुषंगाने 10-10 किलो 20-20 किलो 5-5 किलो असं जेव्हा काही क्वांटिटीत पोलिसांकडे सापडतं ते गॅजेटद्वारे घोषित करतं सरकार की याला अल्प प्रमाण म्हणायचं, याला वाणिज्यिक प्रमाण म्हणायचं आणि मग त्यानुसार ते त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. मग त्यांना 10 वर्ष ते 20 वर्षापर्यंतच्या पण शिक्षा असतात आणि रिपीट ऑफेन्स केलं तर त्यांना 30 वर्षापर्यंत ही शिक्षा देता येते. परंतु 2014च्या दुरुस्तीने रिपीट ऑफेन्स करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा होते ती मात्र वगळण्यात आली आणि तिथं न्यायालयाला सांगितलं, विशेष न्यायालयाला, की तुम्ही 30 वर्षापर्यंत सुद्धा शिक्षा देऊ शकता. म्हणजे यामध्ये टीका होण्याचं कारण काय होतं की सॉफ्ट ड्रग्स आणि हार्ड ड्रग्स यांना शिक्षा, सॉफ्ट ड्रग्सला शिक्षा कमी असावी असं विचारवंतांचं मत होतं आणि हार्ड ड्रग्सला शिक्षा जास्त असू द्या. परंतु राजीव गांधी यांचं त्यावेळेस मत असं आलं की सॉफ्ट ड्रग्स हेच खरं गेटवे आहे. गेटवे आहे म्हणजे काय, आज तो समजा उदाहरणार्थ आज बिडी ओढते, उद्या सिगारेट ओढेन, परवा गांजा ओढेन, असे त्याचे व्यसन वाढत जाऊ शकतात. म्हणून त्याचे लहान व्यसन सुद्धा थांबवले पाहिजे ह्या उद्देशाने त्या कायद्यामध्ये त्यांनी तफावत केली नाही असं त्यावेळेच्या तत्कालीन सरकारचं मत होतं. परंतु टाइम्स ऑफ इंडियाने त्यावेळेस त्यांच्यावर टीका केली की यामुळेच खरं कुठंतरी याला चालना भेटते ड्रग्स रॅकेटला किंवा काय. कारण मग काय करतात दुकानदार सुद्धा, विक्रेते सुद्धा काय करतात की जे रेअर ऑफ द ड्रग्स असतात जसं की आपू भारतामध्ये चालत नाही, कोकीन असेल, त्या कोकापासून बनवलेलं कोकीन असेल, अफनपासून बनवलेलं मॉर्फिन असेल, हे जे काही महागाचे जे काही ड्रग्स आहेत मग ते नफा कमवण्यासाठी ते विक्रेता त्याच्याकडे लक्ष करतात आणि मग हे सॉफ्ट ड्रग्सच्या आहारी जाण्याच्या ऐवजी डायरेक्ट हार्ड ड्रग्सच्या आहारी जातात. आपली जी तरुण पिढी आहे जसं की उडता पंजाब तुम्ही चित्रपट पाहिला असेल किंवा बऱ्याच काही चित्रपटात आपण पाहतो जी काही कंडिशन आहे. म्हणून अशा टीकाकारांनी टीका केली आणि टीकाकारांचं असं मत होतं की बाबा या कायद्यामध्ये काय मित्रांनो की बर्डन ऑफ प्रूफ पूर्णपणे आरोपीवर आहे. जसं की तुम्ही आर्यन खानचं प्रकरण बघितलं असेल की आर्यन खानकडे ड्रग्स सापडला नाही सापडला ते त्यांनाच माहिती, परंतु तिथं काय केलं जातं की समोरच्या व्यक्तीची मानसिकता अपराध करण्याची होती असं शॅल प्रिश्यूम न्यायालयाला सुद्धा गृहीत धरावं लागतं की यांनी, जसं की आपण महिलांच्या बाबतीत अपराध पाहतो की समोरच्या सर्वसाधारण ठिकाणी आपण काय पाहतो की समोरच्या व्यक्तीचा आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो निरपराध असतो आणि आरोप सिद्ध झाला का तो अपराधी असतो. इथं मात्र उलट आहे. इथं काय केलं जातं की समोरच्या व्यक्तीने अपराध करण्याच्या अनुषंगानेच कृती केलेली आहे आणि त्यांनी त्याची ती मानसिकता होतीये की सदोष मानसिक गृहीतक म्हणतात त्याला, सदोष मानसिकतेचं गृहीतक असतं. न्यायालय असं गृहीत धरतो की याची सदोष मानसिकता होती आणि अपराध करण्याचा उद्देश होता जोपर्यंत तो विरुद्ध साबित करत नाही तोपर्यंत, म्हणजे आधीच याला गुन्हेगार समजलं जातं या कायद्यानुसार. आणि बर्डन ऑफ प्रूफ पूर्णपणे कोणावर असतं, आरोपीवर असतं, जसं की आपण आर्यन खानच्या केसमध्ये बघितलं. आणि या ठिकाणी ह्या कायद्यात मित्रांनो जवळजवळ यांना न्यायालयीन कोठडीमध्ये 180 दिवस म्हणा किंवा तपासासाठी यांना वर्ष सुद्धा दिलं जाऊ शकतं. 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्ष सुद्धा वाढून दिलं जाऊ शकतं. यामुळे काय होतं तपासी अधिकाऱ्यांनी पूर्णपणे याचं कारणच काय की बाबा ह्या ठिकाणचं जे काय आहे कंट्रोल केलं पाहिजे, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस किंवा नार्कोटिक ड्रग्स कंट्रोल केलं पाहिजे. परंतु यात अजून टीकाकारांनी टीका केली की ऍक्च्युअली जे व्यसनी लोक आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी शिक्षा कमी असावी, जे वाणिज्यिक जे व्यवसाय करतात, जे हे करतात रॅकेट चालवतात त्यांच्यावर कुठेतरी शिक्षा जास्त असावी. पण हे अल्प प्रमाण आणि वाणिज्यिक प्रमाण ह्यावरून लक्षात येतं. समजा 1 ग्रॅम सापडलं तर त्याला अल्प प्रमाणानुसार 1 वर्षापर्यंत शिक्षा वगैरे आहे. पण यांचं त्या ठिकाणी जे NCBI नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ते काम करतातच. जसं की एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केला, तो व्यसनी व्यक्ती निघाला, त्याच्या उपचाराची गरज असेल, त्याला समुपदेशनाची गरज असेल, त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याची गरज असेल तर त्या गोष्टी त्यांच्याकडून होत असतात. हे सुद्धा काळजी या ठिकाणी घेतली गेलेली आहे. मी कायद्याचं बॅकग्राऊंड पार्श्वभूमी सांगितली का, कारण तुम्हाला येणारा कायदा इंटरेस्टिंग वाटावा, समजावा. नुसताच
अभ्यासक्रमात ही 4-5 कलमं दिलेत आणि वाचले आणि तुमच्या डोक्यात राहिले असं नाही. पुन्हा एकदा समजून सांगेन की हा कायदा का घेण्यात आला की 1961ला जो न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्रसभेने एक करार स्वीकारला होता, त्याचं नाव होतं द नार्कोटिक्स ड्रग्स. लक्षात घ्या फक्त, द नार्कोटिक्स ड्रग्स यासाठी 1961च्या संयुक्त राष्ट्रसभेने स्वीकारलेला एक, त्याला सिंगल कन्व्हेन्शन किंवा एकरी करार म्हणतात. तो करार इतर सदस्य राष्ट्रांवर लादण्यासाठी अमेरिका दबाव आणत होतं. भारताने 25 वर्ष दबाव जुगारला, परंतु नंतर त्यांनी 1985ला राजीव गांधी यांच्या पुढाकाराने तो कायदा स्वीकारला. ह्या कायद्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या किती कलम आहेत, 83 कलम आहेत. 83 कलम आहेत. प्रकरण किती आहेत? प्रकरण 6 आहेत. 83 कलम, प्रकरण 6 आहेत. आणि या कायद्यामध्ये काय काय तरतुदी आहेत, सोबतच अजून एक कन्व्हेन्शन महत्वाचं आहे, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, जो करार पुढे 1971ला झाला. पुढे करार पुढे कोणता करार झाला तो 1971ला, तो व्हिएन्ना करार. तर व्हिएन्ना करार हा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्टच्या संबंधित झाला होता. तो करार असन, हा करार असन, ह्या करारांचं पालन करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय जो दबाव निर्माण होता त्या अनुषंगाने 1985ला कायदा बनवला. हा कायदा बनवत असताना त्याची विधेयक लक्षात घ्या 23 ऑगस्ट 1985ला हे विधेयक लोकसभेत मांडलं, मंजूर झालं. त्याच्यानंतर 16 सप्टेंबर 1985ला राष्ट्रपती ज्ञानी जयसिंग यांनी सही पण केली. लक्षात कसं ठेवायचं, ओझोन दिन होता आंतरराष्ट्रीय. नंतर राजीव गांधी पंतप्रधान होते आणि त्यांनी आजोबांच्या जन्मदिनी म्हणजे 14 नोव्हेंबर बालदिनी, राष्ट्रीय बालदिन आहे, 14 नोव्हेंबर 1985ला लागू केला. कधी लागू केला? 85ला. आता हे लागू केल्यानंतर ह्या कायद्यामध्ये काय काय प्रोव्हिजन सांगितलं तुम्हाला की हे कंट्रोल करायचं. सोबत जे व्यसनी लोक आहेत त्यांना समुपदेशन, त्यांना व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांचं पुनर्वसन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. शिवाय जे लोक हे उत्पादन करणार आहेत, जसं की गुंगीकारक औषधे कोण असतात, गांजा, भांग, कोकीन, हे जे काय आहेत, जे उत्पादन करणारे आहेत, लागवड करणारे आहेत, विक्री करणारे आहेत, वाहतूक करणारे आहेत, या रॅकेटमध्ये जे जे सहभागी आहेत त्यांची मालमत्ता जप्त करायची असते, सरकार जमा करायची असते, वरून यांना शिक्षा देण्याचे प्रावधान आहे. सोबतच ह्या अनुषंगाने जे काही तरुण पिढी आहे त्यांच्या सार्वजनिक आरोग्याचा विचार या ठिकाणी घेतला गेलेला आहे. फक्त टीका होण्याचे कारण काय आहे की इथं बचावासाठी आरोपीला बर्डन ऑफ प्रूफ पूर्णपणे आरोपीकडे आहे आणि सदोष मानसिकतेचं गृहीतक या ठिकाणी न्यायालयावर लावलेलं आहे की न्यायालयाने काय समजायचं, शाल प्रिशम समजायचं की समोरच्या व्यक्तीने सदोष मानसिकता होती आणि त्याने तो अपराध केलेला आहे. मग जोपर्यंत तो विरुद्ध साबित करत नाही या ठिकाणी जामीन लवकर भेटत नाही. आणि इथं तपासासाठी 6 महिन्याचे 1 वर्ष पण होऊ शकतात. न्यायालयीन कोठडी त्याला 6 महिने राहतील, पुढे त्याची वाढवता येऊ शकते. त्याला जामीन जर त्यांनी सबळ कारणे जर दिले, सबळ कारणे, तर त्याला जामीन मिळू शकतो. जसं की आर्यन खानच्या प्रकरणात बघितलं, आर्यन खानला लवकर जामीन भेटत नव्हता. आता आर्यन खान कसा समजा त्याच्याकडे सापडलं नाही सापडलं, किती ग्रॅमचं हे केलं, समजा अल्प प्रमाणात, असं शिक्षा 1 वर्षापर्यंत असते. परंतु तेच जर ललित पाटील ड्रग्स प्रकरण घेतलं पुण्याचं, त्याचं ते व्यावसायिक प्रमाण होतं, किलोमध्ये सापडला असेल तर शिक्षा मात्र 10 वर्ष ते 20 वर्ष. हे पुढे येणाऱ्या काही कलमात आपल्याला समजणार आहे. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल, 23 ऑगस्टला विधेयक मांडलं 1985ला, 16 सप्टेंबरला राष्ट्रपतींनी सही केली, 14 नोव्हेंबर 1985ला लागू झाला. पण हे करत असताना अजून एक सिस्टीम आहे, एक यंत्रणा आहे, त्याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगेल. तुम्ही ते सुरुवातीच्या मॅन्युअल मध्ये जे काय अर्ध पान मोकळं दिले तिथं तुम्ही लिहू शकता. एक जनरल नॉलेजचा भाग म्हणा किंवा एक कन्सेप्ट समजण्यासाठी पूरक काही गोष्टी मी तुम्हाला देतोय. त्या एनसीबी कोणती संस्था, एक एनसीबी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. हे एनसीबी ची स्थापना करण्यात आलेली आहे. इथं याची स्थापना कधी झालेली आहे? 17 मार्च, लक्षात घ्या 17 मार्च 1986ला ह्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना सोबत राज्याच्या पोलीस यंत्रणा असतील, जीएसटीच्या यंत्रणा असतील, सोबत जे काही सीबीआय वगैरे असतील, ज्या कोणत्या ज्या यंत्रणा असतील, तपासी यंत्रणा असतील, किंवा मंडळ म्हणजे कोणतं, जसं की केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कवाले जे आपण काय म्हणतो त्याला जे सेंट्रल एक्साइज वाले असतील किंवा आपले कस्टमवाले असतील, त्यांच्या सहकार्याने त्या मंडळाच्या सहाय्याने सुद्धा काय झालं, कोऑर्डिनेशन करून ते माल पकडला जातो. मग बाहेरून येणारा असतो किंवा आतून बाहेर जाणारा असतो, ते ड्रग्स रॅकेट पकडलं जातं, त्या ड्रग्स पकडले जातात आणि कारवाई एनसीबी करत असते. एनसीबीचा महासंचालक पण असतात. एनसीबीचं झोननुसार कार्य चालतं. जवळजवळ भारतात आपण 13 झोन पाहू शकतो. मुंबई असेल, लखनौ असेल, कलकत्ता असेल, दिल्ली असेल, चेन्नई असेल. तर आपलं जसं की मुंबई झोनच्या बाबतीत समीर वानखेडे हे काम पाहत होते, त्यांना झोनल डायरेक्टर हे पद त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी ती कारवाई केली होती समीर वानखेडेंनी. कोणावर? आर्यन खानवर, शाहरुख खानचा मुलगा. तर हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याची स्थापना 17 मार्च 1986, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता.
आता मित्रांनो आपल्याला यामध्ये लक्षात आलं असं ना कायदा का आणला गेला, या कायद्यामध्ये किती प्रकरण आहे, किती कलम आहे हे लक्षात आलं असेल. हा कायदा आणण्यामागचा उद्देश क्लिअर आहे, तुम्हाला तो सांगितला. या मागचा पार्श्वभूमी जसं की अमेरिकेने जे दबाव आणला किंवा ज्या 2 अभिसंधी किंवा 2 कन्व्हिक्शन झाले होते, करार नार्कोटिक ड्रग्ससाठी करार झाला होता 1961ला न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्रसभेने स्वीकारलेला, आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेससाठी 1971ला कुठं व्हिएन्ना कोणी स्वीकारलेला, संयुक्त राष्ट्रसभेने. मग हे वेगळे, नार्कोटिक ड्रग्स वेगळे, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस वेगळे. सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ह्या कायद्याच्या अनुसूचीला जोडलेलं आहे. जवळजवळ 110+ सबस्टन्सेस त्या ठिकाणी आहे, 110 ZT. आणि नार्कोटिक ड्रग्स म्हणजे काय, गांजा, चरस, कोकीन, कोकाचे पानं वगैरे त्यांच्यापासून आलेले डेरिव्हेटिव्स, भांग, अफू, हे सारे मी तुम्हाला शिकवणार आहे. आता यामधील आपल्याला जे अभ्यासक्रमात कलम आहेत तेच कलम आता आपण सविस्तर घेणार आहोत. हा कन्सेप्ट तुम्हाला मला वाटतं बऱ्यापैकी समजला असेल, म्हणून मी ते काही सेंटेन्स रिपीट या ठिकाणी केलेले आहेत. हळूहळू मी तुम्हाला या ठिकाणी हा कायदा खूप अवघड आहे, तुम्ही पुस्तकात वाचायला गेलं की तुम्हाला समजणार नाही, तुम्ही कन्फ्यूज होणार. मॉर्फिन काय, अफू काय, भांग काय, गांजा काय, चरस काय. पण मी तुम्हाला चित्र दिलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी पिक्चोरियल दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच क्लिक होणार आहे. आता मित्रांनो अफू भारतात उत्पादन तर होत नाही, भारतात लागवड करतो का आपण, जर सरकार मान्यतेने काही ठिकाणी होत असते, औषध निर्मितीसाठी आवश्यक असतो मॉर्फिन वगैरे. पण काही भारतामध्ये कोणत्या गोष्टींसाठी मान्यता दिली जाऊ शकते की बियाण्यांच्या निर्मितीसाठी किंवा खसखसच्या निर्मितीसाठी. तुम्ही म्हणा खसखस काय, खसखस जरी खाद्यपदार्थात वापरली जात असेल तरी सुद्धा ती खसखस अफूपासूनच निर्मित केली जाते, अफूंच्या बियांपासून ती प्रक्रिया करून निर्मित केली जाते, त्यातली नशा काढली जाते बाहेर. आणि मॉर्फिन तुम्हाला कदाचित माहित असेल की अफूमध्ये त्या अफूच्या जो बोंडा असतो त्या बोंडामधून 12% मॉर्फिन निघतं, आणि त्या मॉर्फिनचा उपयोग आपल्याला पॅलेटिव्ह केअर सेंटरला होतो. जसं की जे कॅन्सर पीडित पेशंट असतात किंवा वेदना असणारे पेशंट असतात त्यांना कुठंतरी एक गुंगीकारक त्या मॉर्फिनचा वापर होतो आणि त्यांना एक आराम भेटतो आणि ते कंटिन्यू लागतात. त्यांना इसेन्शियल्स ड्रग सुद्धा म्हणू शकतो आपण, अत्यावश्यक औषधी द्रव्य सुद्धा म्हणू शकतो. त्यासाठी भारत सरकार परवानगी देतं, पण हे जे काही व्यसन आहे त्याच्यासाठी अजिबात परवानगी देणार नाहीत. ते प्रत्येक चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं झालं की तुम्हाला तो कायदा समजणार आहे. आणि त्या व्याख्यामध्ये जवळजवळ 29 व्याख्या आपण पाहत असताना प्रत्येक व्याख्याच्या पुढे क्रमांक असतो, तो क्रमांक सुद्धा लक्षात ठेवायला मी तुम्हाला ट्रिक्स देणार आहे. कारण व्याख्यावर एक प्रश्न तरी हमखास येणार आणि 2 मार्क तुम्हाला देणार. आणि ज्या कायद्याच्या व्याख्या तुम्हाला समजणार नाही तो कायदाही समजायला अवघड जातो. त्याच्यामुळे व्याख्या समजण्यासाठी मी तुम्हाला पिक्चोरल प्रेझेंटेशनचा वापर या ठिकाणी केलेला आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की नार्कोटिक ड्रग्स वेगळं, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस वेगळं. नार्कोटिक्स ड्रग्स जे सांगितले ते वनस्पतीपासून वगैरे बनवलं जातं, आणि हे नार्कोटिक्स ड्रग्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो गुंगीकारक औषधी द्रव्य. जसं की गांजाच्या गावाकडे आपण पाहतो जुन्या काळापासून, समजा जे काही गांजा पिणारे लोक पाहतो कसे हे डुलत असतात किंवा गुंगे आल्यासारखे करतात. कोणी ते पहिले लहानपणी मला आपल्याला आठवते की ते भज्याच्या मध्ये सुद्धा गांजाचे पानं टाकायचे, भजे खाल्ले, आणखी गुंगीकारक. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्याचे डेरिव्हेटिव्स असतात आणि त्याचा वापर ते नशा निर्माण करण्यासाठी गुंगीसाठी करतात. आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस फक्त मनाला उत्तेजना देण्यासाठी, एक मन प्रभावी करण्यासाठी असतात. चला आता आपण व्याख्या कलम 2 पाहू. जवळजवळ टोटल त्याच्यात 29 व्याख्या आहेत, आणि ह्या 29 व्याख्या तुम्ही वाचायला गेलं तुम्हाला आवड जाणार. पुस्तकात कोणी सेल्फ रीड करा, नुसते PPT वाचून काही उपयोग होणार नाही. या ठिकाणी तुम्हाला पिक्चर समोर असणार आहे आणि त्याच्यावर तुमच्या लक्षात येणार आहे. आता इथं व्याख्या दिली, 1 व्यसनी व्यक्ती करा चेक. आता ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी देत चालणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. 1 व्यसनी व्यक्ती करा चेक, व्यसनी व्यक्त करा चेक करा म्हणजे कसं, जसं समीर वानखेडेंनी रेट टाकली आणि समीर वानखेडे मला ह्या रेव पार्टीमध्ये किंवा ह्या क्रुझरवर कोण कोण येते पहिले चेक करा, कोणाला नशा आहे, कोण गुंगतंय, म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे ड्रग्स आपल्याला सापडेल किंवा त्यांनी घेतलंय, त्याला मेडिकल चेकसाठी न्या. व्यसनी व्यक्तीची करा मेडिकल चेक 1, असा तुम्ही ट्रिक्स लिहून घेऊ शकता. म्हणजे या ठिकाणी व्यसनी व्यक्ती म्हणजे कोण, काय सिगरेट ओढणारा, दारू पिणारा नाही. या ठिकाणी व्यसनी व्यक्ती म्हणजे कोण, जो कशाच्या आहारी गेलेला आहे की नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस म्हणजे गुंगीकारक औषध द्रव्य जे गांजा, भांग, अफू वगैरे काय असतील, कोकीन बकीन, आणि मानसिक समतोलावर परिणाम करणारे म्हणजे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस जसं की MD ड्रग्स असतील, मॅमिओ ड्रग्स असतील, पुढे काही नावं येणार आहेत तुम्हाला. तर ते पदार्थाच्या अधीन असलेले व्यक्ती. मग हे जे काही सायकोट्रॉपिक जे ड्रग्स आहेत ते लॅबमध्ये पण बनवले जाऊ शकतात. आपण पाहतोय की जे ललित पाटील ड्रग्स प्रकरणमध्ये त्यांचे फॅक्टरी सीज केल्या गेल्या, फॅक्टरी पकडल्या गेल्या. बरेच काही ठिकाणी महाराष्ट्रात काही ठिकाणी असे धाडी
बॉडी टाकतात, एनसीबी टाकू शकते किंवा आपला अँटी नार्कोटिक सेल आहे जसं की शिवदीप वामन लांडे IPS सर ते सुद्धा त्या ठिकाणी प्रभारी होते, जसं की आपले ATS आहे. अशाच पद्धतीने अँटी नार्कोटिक सेल पण आहे महाराष्ट्राचे किंवा केंद्राचं NCB नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो समीर वानखेडेचं ते तुम्ही प्रकरण पाहिलंच असाल. त्यासोबत पुणे म्हणजे आपले पोलीस, म्हणजे असं नाही की तर फक्त त्यांनीच काम केलं पाहिजे, शेवटी काय तर ते एक नोडल एजन्सी ते प्रॉपर काम करत असतात. त्यांच्या समजा आपल्या नुसत्या पोलिसांना आढळलं ते सुद्धा कारवाई करतील, परंतु कसं असतं विषय त्यांचा असला की त्यांच्याकडे हँडओव्हर होत असते त्या गोष्टी. आता ललित पाटील ड्रग्स प्रकरण आपण पाहतो पुणे पोलीसच हँडल करताना दिसत आहेत, पण या ठिकाणी जसं की दहशतवादीच्या संबंधित काही प्रकरण आलं तर आपलं ATS ते प्रकरण हँडल करत असतं. तर नार्कोटिक NCB असेल किंवा आता आपलं अँटी नार्कोटिक सेल असेल महाराष्ट्राचं किंवा आपलं CBI असतील, IB असतील, रॉ असतील किंवा कस्टम ऑफिस असतील, एक्साईज ऑफिस असतील, हे सगळे लोक एकमेकांशी कोऑर्डिनेटने काम करतील. कायदा सगळ्यांसाठी एकच आहे, कोणता? NDPS ॲक्ट 1985. कोणत्याही गुंगीकारक औषध द्रव्याच्या किंवा मानसिक समतोलावर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या अधीन असलेली व्यक्ती, म्हणजे त्याला ह्या दोनच गोष्टीचा नाद असला पाहिजे. मग तिकडे त्याच्यात त्याची सिगारेट पकडणार नाही, तंबाखू पकडणार नाही, बिडी पकडणार नाही किंवा दारू पकडणार नाही, फक्त एवढंच. कोणते? नार्कोटिक ड्रग्स किंवा सायकोट्रिक सबस्टन्सेस. आलं लक्षात? तो त्याच्या अधीन असणारा व्यक्ती. पुढं 2, करा मंडळाला फोन. आता मंडळ म्हणजे कोण? तुम्ही ते एक सूर्याचा साऊथचा पिक्चर बघितला असेल, सूर्या म्हणून हिरो आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तो व्हिलन जो असतो ना ते कशात तरी बाटलीत आणि काहीतरी एखाद्या मूर्तीमध्ये ते ड्रग्स घेऊन यायचं बाहेरून किंवा आतून बाहेर घेऊन पाठवायचं, ते एक ड्रग्सचं रॅकेट चालवायचे. किंवा सूर्याचा अजून एक पिक्चर तो IPS ऑफिसर असतो त्याच्यामध्ये पण तो ड्रग्स रॅकेट वगैरे पकडत असतो. तर हे तिथं त्या ठिकाणी ह्या लोकांचा रोल दाखवलाय. कोणाचा दाखवलाय? जे की आपण म्हणतो ना कस्टम अँड सेंट्रल एक्साईज, म्हणजे केंद्रीय उत्पादन शुल्क आणि कस्टम म्हणजे कोण? आपले जे की याचं सीमा शुल्क मंडळ, म्हणजे जी काही सीमा क्रॉस बाहेर सीमा शुल्क मंडळाचा संबंध कुठून येतो की आयात निर्यात होत असते, देशाच्या बॉर्डरच्या बाहेर जात असेल किंवा देशाच्या बॉर्डरच्या बाहेरून आत येत असेल, जसं की विमान असेल, जहाज असेल किंवा कोणतंही वाहन असेल तर ते चेक केलं जातं नाही का, सीमा शुल्क मंडळ असेल किंवा उत्पादन शुल्क. तर ह्या लोकांना ते काय आढळलं, समजा एखादी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीत त्यांनी ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये काही ड्रग्स मिक्स केला, नंतर काही केमिकल रिॲक्शन करून ते ड्रग्स वेगळं करण्याचे पण आपण त्या चित्रपटात सीन बघितलेलं आहे. तर अशा वेळेस यांच्या लक्षात येऊ शकतो उत्पादन शुल्क सीमा शुल्क मंडळ यांचाही रोल या ठिकाणी ह्या कायद्यामध्ये दिलेला आहे. कारण असे रॅकेट किंवा असे कारवाई करण्यासाठी यांचं सुद्धा सहकार्य किंवा यांच्या सुद्धा भूमिका खूप महत्त्वाची, यांनाही अधिकार देण्यात आलेले आहेत. मग हे कोणतं मंडळ? जिथं जिथं ह्या कायद्यात मंडळ असा शब्द आहे, जसं की आपण ज्युएनल जस्टिस ॲक्टमध्ये मंडळ ह्या शब्दाची व्याख्या काय घेतली होती? JJB ज्युएनल जस्टिस बोर्ड, म्हणजे बाल न्याय मंडळ. पण इथं मंडळ या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? केंद्रीय महसूल मंडळाच्या अधिनियमानुसार स्थापन झालेलं केंद्रीय उत्पादन शुल्क अँड सीमा शुल्क मंडळ, म्हणजेच कस्टम अँड सेंट्रल एक्साईज बोर्ड, सेंट्रल कस्टम अँड सेंट्रल एक्साईज बोर्ड असा त्याचा अर्थ घ्यायचा. हे लक्षात ठेवायचं. ओके. नंतर आता आपल्याला हे मंडळ ही व्याख्या समजली. आता हे मंडळाची ट्रिक्स कशी की सापडला असा कोणी तर मंडळाला करा फोन. नंबर 2, आता हे व्याख्या नंबर आहे. नंबर 2, मंडळाला करा फोन. मग ते सूर्या त्या चित्रपटात दाखवतो, तो व्हिलन काय करतो? ड्रग्स घेऊन येत असतो. सूर्या काय करतो? खबर देतो मंडळाला. सूर्या करतो मंडळाला फोन आणि मग त्या जो कोण, आता मला एवढे नाव आठवत नाही, आणि मग ते चिंटी वगैरे त्याचे ते मित्र असतात, मग ते काय करतात? ते त्याचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांच्या स्वरूपात जो ड्रग्स असतो तो पकडला जातो अशा प्रकारे, कारण ते मंडळाला करतात फोन. मग तिथं मंडळ कारवाई करतं. आता तिसरी व्याख्या 3 नंबरची, कॅनॅबिस केली इन. कॅनॅबिस केली इन. नंबर 3, इन केली म्हणजे काय की कॅनॅबिसच्या माध्यमातून, आता कॅनॅबिस हे बघा त्याला भांगही म्हणू शकतो, गांजाही म्हणू शकतो. आता पुढं आपल्याला पाहायचं आहे भांग, गांजा, चरस, त्याचे जे राळ वेगळे ती काय आहे प्रकार ते पुढे हळूहळू तुम्हाला समजणार आहे. आधी फक्त कॅनॅबिसवर फोकस करा. कॅनॅबिस सटायवस नावाची जी काही वनस्पती असेल किंवा काय त्या प्रकारची जातीची, त्याच्या पानांपासून किंवा शेंडे आलेले, मग त्याच्यात शेंडे आलेले काय असतात? फुलं असतात, फळं असतात, बिया सोडून याच्या माध्यमातून काय केलं जातं? अशिस्त तेल काढलं जाऊ शकतं. तर हे जे काही वनस्पती आहे त्या वनस्पतीची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. व्याख्या 3, कॅनॅबिस केली इन. कशासाठी इन केली कॅनॅबिस? आता इथं तुम्हाला समजून घ्यायचे. कशासाठी इन केली? नशेसाठी इन केली. आता याच्यामध्ये चरस येणार आहे, भांग येणार आहे आणि गांजा पण येणार आहे. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. कॅनॅबिस वनस्पतीपासून भांग, गांजा, चरस. आता आपण सुरुवातीला पाहू चरस. चरस म्हणजे काय असतं? त्याच्यापासून जी वेगळी केलेली राळ, मग ती शुद्ध केलेली राळ असं नाही तर अशुद्ध केलेली राळ असं समोर चित्र दिलेलं आहे तुमचे, एकदम समोर चित्र दिलेलं आहे, लक्षात ठेवा.
ओके, बघा चरस म्हणजेच कॅनॅबिस वनस्पतीपासून मिळवलेले, लक्षात घ्या, चरस म्हणजेच कॅनॅबिस वनस्पतीपासून मिळवलेली वेगळी काढलेली राळ, मग ती कच्ची किंवा शुद्ध केलेली असो किंवा कोणत्याही स्वरूपाची असो. कॅनॅबिसमध्ये हशीश तेल, आता सुरुवातीला चित्र दाखवलं होतं मी तुम्हाला, हशीश तेल, लक्षात घ्या, कॅनॅबिसमध्ये हशीश तेल. ओके, कॅनॅबिसमध्ये हशीश तेल किंवा द्रवरूप हशीश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहज कॉन्सन्ट्रेशन सिद्ध पदार्थाचा आणि राळेचाही समावेश होतो. जी काही शुद्ध अशुद्ध स्वरूपाची जी राळ कॅनॅबिस वनस्पतीपासून निर्माण केली जाते त्याला काय म्हणायचं, चरस म्हणायचं. काय म्हणायचं, चरस. चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही पहा, कॅनॅबिस वनस्पतीपासून चरस, भांग, गांजा प्राप्त करता येतो. तो नशेचे प्रकार आहेत, ते साधिते आहेत. ओके, नंतर काय, गांजा. आता गांजा सगळ्यांना माहिती आहे की गांजा हे जे धूम्रपानाची प्रथा इसवी सन पूर्व 2000 पासून चालू आहे, अथर्ववेदातही त्याचा उल्लेख आहे. आणि हे गांजा 1985 पर्यंत एक दारूच्या व्यसनाप्रमाणेच किंवा सिगारेटच्या व्यसनाप्रमाणे समजला जात होतं, पण हा NDPS ऍक्टने त्याला आता याच्यामध्ये आणलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्ही आता काही बॉलिवूड अभिनेते किंवा बॉलिवूड लोकांवर कारवाई NCPG पाहिली असेल, साधा गांजा सापडला तरी त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. म्हणून तर टीकाकारांनी काही टीका केलेली, काही सॉफ्ट ड्रग्स किंवा काही जे हार्ड ड्रग्स यांच्या बाबतीत थोडासा भिन्नता असावी, परंतु इथं सगळ्यांना सारखी शिक्षा दिलेली. बर्डन ऑफ प्रूफ आरोपीवर आहे. सदोष मानसिक स्थितीचं गृहीतक या ठिकाणी समजलं जातं. समोरच्या व्यक्तीला लवकर जामीन मिळत नाही, त्याच्यामुळे हा कायदा खूप कडकही समजला जातो आणि टीका पण केली जाते. आणि टाइम्स ऑफ इंडियाचं म्हणणं असं आलं होतं त्या काळात की हा कायदा उलट याला वाव देतो, कारण इथं मात्र प्रायोरिटी कशाला असायला पाहिजे की व्यसनी लोक, जसं उडता पंजाब तुम्ही चित्रपट पाहिला असेल, व्यसनी लोकांना सुधारण्यासाठी, त्यांच्याकडे एक सॉफ्ट कॉर्नर देण्यासाठी, त्यांचं समुपदेशन, त्यांना निर्वसनी करण्यासाठी, ट्रीटमेंट करण्यासाठी पुढाकार महत्त्वाचा पाहिजे. त्यांना शिक्षा देण्याच्या अनुषंगाने सॉफ्ट व्हायला पाहिजे ह्या कायद्याने. आणि जे लोक हे रॅकेट चालवतात, ड्रग्स पॅडलिंग करतात, त्यांना मात्र कठोर शिक्षा असं काही टीकाकारांचं मत आहे. असो, आपल्याला त्याच्यामध्ये घुसायचं नाही, आपल्याला आपल्या व्याख्याकडे यायचं. गांजा म्हणजेच काय, कॅनॅबिस वनस्पतीचे फुले आलेले, फळे आलेले शेंडे, फक्त बिया सोडून. लक्षात घ्या, बिया आणि पानं सोडून. बिया आणि पाने याच्याबरोबर शेंडे नसतील, हे जे सोडून, बिया आणि पाने याच्याबरोबर शेंडे नसतील. तुम्ही पाना गावाकडे गांजा पिणारे लोक जेव्हा करतात गांजाच्या त्यावेळेस बिया फेकूनच देतात ना, कुठे बिया टाकतात. गांजा म्हणजेच कॅनॅबिस वनस्पतीचे फुले आलेले किंवा फळे आलेले शेंडे. बिया आणि पाने याच्याबरोबर शेंडे नसतील, म्हणजे ते लहान एक तर वनस्पती असेल किंवा त्याला नशा पण चढत नाही. लोक आपण पाहतो काही जे गांजाचे व्यसने आहेत ते शेतात गपचूप चोरून बिरून ते गांजाचे झाडं लावतील, मोठे करतील, चांगले शेंडे फुले येईपर्यंत वाढवल्यानंतर मग त्याला नशा प्राप्त होती, वाळवतील, हे करतील, त्याचं नंतर ते एकत्र बसतील कधीतरी. आणि ते काही लोक असतात ते करतात, मग ते 100 रुपयाला पुडी, 200 रुपयाला पुडी. गांजा म्हणजेच कॅनॅबिस वनस्पतीचे फुले आलेले किंवा फळे आलेले शेंडे. त्याच्यात अपवाद काय, बिया आणि पाने याच्याबरोबर शेंडे नसतील ते सोडून. ते सोडून. ओके, तर त्या बिया आणि पाने वगळून, म्हणजे जर बिया आणि पाने याच्याबरोबर शेंडे नसतील, शेंडेच आलेले नाही, म्हणजे बिया आणि पाने, आणि कोणते शेंडे, ज्याला फळे आलेले, फुले आलेले, तर असेच जे लाल मध्ये दिले ना त्याला गांजा म्हणायचं. लक्षात घ्या, गांजा म्हणजेच कॅनॅबिस वनस्पतीचे फुले आलेले किंवा फळे आलेले शेंडे, जे लाल मध्ये दिले ते. मग ते कोणत्याही नावाने ओळखले जात असोत किंवा त्यांना कोणतेही नाव दिलेले असो, मग कॅनॅबिस म्हणू काय म्हणू, त्याला आपण गांजा म्हणायचं. चला, कॅनॅबिस वनस्पतीपासून चरस, जी शुद्ध केलेली अशुद्ध केलेली राळ असते ते सांगितलं. ते मग ते सिगार बरोबर घेतील किंवा कसेही घेतील. त्याचबरोबर गांजा तर काय सांगायची गरज नाही. त्याचबरोबर आता हशीश तेल, जे त्याला आपण काय म्हणतो बघा, कॅनॅबिसच्या वरीलपैकी कोणत्याही रूपाचे कोणत्याही तटस्थ द्रव्याशिवाय, म्हणजे कोणतेही मटेरियल असू शकतं, त्या मटेरियल सोबत कॅनॅबिसच्या वरीलपैकी कोणत्याही रूपाचे कोणत्याही तटस्थ द्रव्याशिवाय किंवा अशा द्रव्य वाचून बनवलेले कोणतेही मिश्रण आणि त्यापासून तयार केलेले कोणतेही पेय. जे हशीश तेल मी तुम्हाला सांगितलं ते हशीश तेलचं पिक्चर या ठिकाणी दिलेलं आहे. असं कोणतंही काहीही बनवू शकतं. हशीश तेल म्हणा, गांजा म्हणा, चरस म्हणा, हे कॅनॅबिस वनस्पतीचे काही डेरिव्हेटिव्ज आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा त्याला कॅनॅबिस म्हणू सुद्धा शकतो. आता हे लक्षात घ्या, कलम 3 केलं इन. काय इन केलं, फक्त व्याख्या कशाची होती, कॅनॅबिस, त्याला हेम्प म्हणतात, भांग म्हणतात, आणि त्याचे 3 गांजा, चरस आणि नंतर हशीश तेल आपण पाहिलं होतं. आता आपल्याला फक्त वनस्पतीसाठी 3 म्हणजे कॅनॅबिस केलं इन, नशेसाठी इन केलं तिने, इन शरीरात. आणि 4 म्हणजे काय, करू नका विचार. कशाचा विचार करू नका विचार. कशाचा विचार करू नका, हे वनस्पती लावायचा विचार करू नका. वनस्पती लावायचा विचार करू नका. तुम्हाला मी शिकवलंय, मी आधीच सांगतोय की हे जसं एखाद्या चित्रपटामध्ये दारूचं, सिगरेटचं, स्मोकिंगचं चित्र आलं, ते काय सांगतं, इट काउजेस डेंजर, म्हणजे हे तुमच्या शरीराला धोकादायक आहे.
तसं मी तुम्हाला सांगेल सुरुवातीपासूनच, हे जरी चित्र दाखवले हे सगळं शरीराला धोकादायक आहे, लक्षात घ्या. हे कॅनॅबिस वनस्पती करू नका विचार, लावायचा करू नका विचार. कॅनॅबिस जातीची कोणती वनस्पती असा आहे, फक्त एवढंच व्याख्या आहे. ते पण व्याख्या कलमला जे नंबर आहेत त्या नंबरवर समजा आल्या जोड्या जुळायला, जसं महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे प्रश्न येतात किंवा ऑर्डर येतात. म्हणून मला असं वाटतं की छोटी गोष्ट सुद्धा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगावं की जे तुमच्या लक्षात राहावे, त्याचे ट्रिक्स देण्याचा माझा प्रयत्न आहे. बाकी ज्यांच्या लक्षात राहतात ठीक आहे, ज्यांच्या नाही राहत त्यांनी माझ्या ट्रिक्स लिहून घेतल्या तरी चालेल, किंवा तुमच्या असतील तर बेस्ट आहेत. ओके, 4A. आता 4A काय सांगतं, केंद्र शासनाचा कारखाना. कशाला म्हणजे केंद्र शासनाचा कारखाना? ज्याच्यात केंद्र शासनाचे 51% पेक्षा जास्त शेअर्स आहे तो केंद्र शासनाचा कारखाना. केंद्र शासनाच्या मालकीचे कारखाने किंवा केंद्र शासनाच्या ज्यामध्ये भरणा झालेले भांडवल 50% असेल, किमान 50%, म्हणजे 50% पेक्षा जास्त पाहिजे, लक्षात घ्या. केंद्र शासनाच्या मालकीचे कारखाने किंवा केंद्र शासनाच्या ज्यामध्ये भरणा झालेले भांडवल 50% आहे किमान असेल अशी कोणती कंपनी, म्हणजे 50% पेक्षा जास्त भांडवल पाहिजे, लक्षात घ्या. 50% पेक्षा जास्त भांडवल पाहिजे. 51% काही ठिकाणी म्हणतात, पण 50% पेक्षा जास्त म्हणायचं. हो, कोको साधित पदार्थ, कोका डेरिव्हेटिव्स. आता याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवणार. कोका म्हणजे कोको कोला नाही, जो आपल्याला लहानपणी 5 रुपयाला भेटायचा, पण ट्रिक्ससाठी लिहून घेऊ शकता. 5 रुपयाचा कोको कोला, 5 रुपयाचा कोको कोला, 5 या नंबरला आहे म्हणून. कोका म्हणजे काय, हे सुद्धा एक कॅनॅबिस प्रकारेच, कॅनॅबिस सारखीच एक वनस्पती आहे. तुमच्या समोर चित्र दिलेलं आहे. याच्यामध्ये याच्यापासून बघा तुम्ही, याचे जे फळं असतील, फुलं असतील, पानं असतील, जे काय असतील त्याच्यापासून काही डेरिव्हेटिव्स निर्माण केले जातात, जसं की कोकिन. म्हणजे याच्यापासून जो अर्क प्राप्त होतो त्याला कच्चे कोकिन सुद्धा म्हणतात. आपल्याला पुढे पाहिजे त्याच्यामध्ये इगोनाइन अल्काइड्स असतात. इगोनाइन अल्काइड्स ते सुद्धा नशा देणारे असतात. सोबत त्याचबरोबर कोकिनचं नाव काय, बेंजॉइन इगोनाइन मिथिल इस्टर, लक्षात घ्या. आता ही सविस्तर समजून सांगतो मी की कच्चे कोकिन म्हणजेच कोकिन बनवण्यासाठी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे वापरता येतो असा कोका पानांचा कोणताही अर्क. हा जो कोकाचे पानं दिसतात ना, याचा अर्क काढला ना त्याच्यापासून कोकिन तयार होतं, मग त्याला कच्चे कोकिन म्हणतात, लक्षात घ्या. कच्चे कोकिन म्हणजेच कोकिन बनवण्यासाठी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे वापरता येतो असा कोका पानांचा कोणताही अर्क, ज्यूस म्हणू त्याला. आता इगोनाइन हा शब्द लक्षात ठेवा. आता कसा लक्षात ठेवायचा इगोनाइन, तुम्हाला ट्रिक्स देईन मी. इगोनाइन आता कसं असतं, फिल्म जे असतात चित्रपटातले बॉलिवूडमध्ये, ज्याच्यामध्ये ते ड्रग्स घेतात, कोकिन घेतात आणि त्यांना लय युगो चढतो. कोकिन घेतला का इतका युगो चढतो की त्याला लगेच नशेत त्यांचेच माणसं मारतात. म्हणजे एखाद्या शूटरने त्याचं काम चांगलं नाही केलं त्यांच्या, तर त्यालाच उडवतात का, तर त्याचा युगो दुखवला. जसं की गनीभाई, आपण वॉन्टेड चित्रपटातला गनीभाई जो डॉन आहे तो कसा होता, युगोवाला होता, युगोवाला. हां, युगोनाइन म्हणजे युगोनाइन घेतला त्याला युगो चढला, युगोनाइन घेतला त्याला युगो चढला आणि मग तो स्वतःचीच माणसं मारायला लागला. युगोनाइन, त्यांनी युगोवर घेतलं का युगोनाइन घ्यायचा, त्यांनी स्वतःच्या युगोवर घेतला का युगोनाइन घ्यायचा, असा शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता काही केमिस्ट्रीमधले शब्द आहेत, केमिकल्सच्या रिलेट आहेत संज्ञा त्याच्यामुळं तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड जाईल, पण असू द्या, मी तुम्हाला आपल्या गावरान भाषेतल्या ट्रिक्स देत जाईन, तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. इगोनाइन घेतला आणि इगो वाढला याचा. इगोनाइन आणि ज्यापासून ते मिळवतं ते इगोनाइनचे सर्वसाधित पदार्थ. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, ही इगोनाइन कुठून मिळवलं जातं, कोका पदार्थातून. जसं अफूपासून मॉर्फिन मिळवलं जातं. मॉर्फिनचा उपयोग पुढं पॅलेटिव्ह केअर सेंटरमध्ये पण होतं, पेशंटच्या वेदना शमवण्यासाठी, म्हणजे त्याचा मेडिकल युजेस पण आहे. आणि मॉर्फिनच्या नशेसाठी पण उपयोग आहे, ते तुम्हाला अफूमध्ये शिकेन. तसं इथं जसं की मॉर्फिन कशापासून मिळवतात, अफूपासून, आणि इगोनाइन कशापासून मिळवतात, तर कोका पानांपासून मिळवतात. इगोनाइन आणि ज्यापासून जे मिळवतात ते इगोनाइनचे सर्वसाधित पदार्थ, कुठं कोका साधित पदार्थ म्हणतात त्याला, कोकापासून डेरिव्हेटिव्स ते. आता कोकिन म्हणजेच बेंजॉइल, लक्षात घ्या हे केमिकल नाव आहे त्याचं. कोकेन म्हणजेच बेंजॉइल इगोनाइन मेथिल एस्टर आणि त्याचे क्षार. आता बेंजॉइल इगोनाइन मेथिल एस्टर हे शब्द लिहून घ्यायचा. बेंजॉइल इगोनाइन मेथिल एस्टर म्हणजेच काय, कोकिन. आणि कच्चे कोकिन म्हणजेच काय, ह्या कोका पानांचा काढलेला अर्क, कोणत्याही प्रकारे काढलेला अर्क. आणि 0.1% अधिक कोकिन असलेले सर्व सिद्ध पदार्थ. सिद्ध पदार्थ म्हणजे काय, प्रक्रिया करून, प्रिपरेशन, प्रोसीड, म्हणजे त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया केली जाते कोका पानांवर वगैरे वगैरे, आणि त्याची प्रोसिडिंग करून एक सिद्ध पदार्थ बनवलं जातं. ते प्रक्रियातून निर्माण होतं. त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला की एक प्रिपरेशन्स म्हणू शकतो. इंग्लिशमध्ये त्याला प्रिपरेशन शब्द आहे, त्याला सिद्ध पदार्थ असं म्हणता येतं. आता मित्रांनो आपल्याला पुढची व्याख्या पाहिजे 6 नंबरची. 6 कोकाचे पान पहा. कोकाचे पान कोणी पाहिलं नसेल तर त्यांनी पाहून घ्या.
नंबर 6 कोकाचे पान पहा. लक्षात घ्या, नुसते कोका कोला लहानपणी पिलो असून पण कोकाचे पान पण पहा. किंवा असंही म्हणू शकतो इगोनाईल मिळवण्यासाठी केलं मिक्स. काय केलं मिक्स? कोकाचे पान केले मिक्स. आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आपोपासून काय मिळवतात? मॉर्फिन मिळवतात. तसं कोकाच्या पानापासून काय मिळवतात? कोकीन मिळवतील. कोकाच्या पानापासून इगोनाईल मिळवतील. सेम तेच. आता कोकाचे पान कशासाठी वापरलं जातं? खाली बघा, ज्या पानातून सर्व इगोनाईन कोकीन आणि इतर कोणतेही इगोनाईन अल्काइड्स काढून टाकण्यात आले आहेत त्या पानाव्यतिरिक्त म्हणजे हे पान ज्याच्यातून सगळंच काढून टाकलंय ते नुसतं पानच राहील ना, मग त्याचा काय उपयोग आहे? काहीच नाही, तो नुसता कचरा आहे. म्हणजे कोका फक्त जे लालमध्ये लिहिलं ना तेच काय? कोकाचे पान. काय लिहिलं लालमध्ये? ज्यामध्ये इगोनाईन असावे, कोकीन असावे किंवा इतर कोणतेही इगोनाईन अल्काइड्स असावे, या तीनपैकी कोणताही घटक त्याच्यामध्ये असेल असं कोका वनस्पतीचं पान म्हणजेच काय? कोकाचे पान. लक्षात आलं? फक्त जे लालमध्ये मी आता टाकले ना इगोनाईन, कोकीन आणि इतर कोणतेही इगोनाईन अल्काइड्स असणारे कोका वनस्पतीचे पान म्हणजे कोकाचे पान. आणि ज्याच्यातून काढून टाकण्यात आले ते पान याच्यात येणार नाही कोकाच्या पानात. त्याच्यामुळे ते व्याख्या बेर ॲक्टमध्ये तुम्हाला असं चहा व्यतिरिक्त वगैरे उलटं सांगितलं, असं जेवलं गेलेलं आहे. डायरेक्ट आपण जेवायचं. इगोनाईल, कोकेन किंवा इतर कोणते इगोनाईल अल्काइड्स असणारा कोकाचं पान. म्हणजे त्यापैकी एक जरी असलं, कोकेन त्यात असो, कोणताही त्याच्यातलं घटकद्रव्य असो, त्याला कोका वनस्पतीचं पान असं म्हणायचं. त्याचबरोबर ते डेरिव्हेटिव्ह्ज तयार केले जातात. कसं? की कोणत्याही तटस्थ द्रव्यासह, द्रव्य म्हणजे काय? मटेरियल. कोणत्याही तटस्थ द्रव्यासह म्हणजे ते उदासीन द्रव्य असेल किंवा त्याच्या विना त्याचे कोणतेही मिश्रण मात्र 0.1% अधिक कोकेन नसलेल्या कोणत्याही सिद्ध पदार्थाचा त्यात समावेश होत नाही. लक्षात घ्या, नसलेल्या सांगितले म्हणजेच काय? 0.1% अधिक पाहिजे. 0.1% अधिक पाहिजे. 0.1% अधिक असलेला काय? कोणताही तटस्थ द्रव्य असो त्याच्यासोबत 0.1% अधिक काय समावेश असेल कोकीनचा, तर त्याला कोकाचे पान म्हणायचं. सोपं आहे. फक्त एवढं तुम्ही साईडला लिहून घेऊ शकता की कोणताही तटस्थ द्रव्य असं, मटेरियल असेल किंवा त्याच्या विना कोकाचे कोणतेही मिश्रण त्यात कोकीनचं प्रमाण 0.1% अधिक असेल तर त्याला कोकाचे पान म्हणायचे. त्याला काय म्हणायचे? कोकाचे पान म्हणायचे. कोकाचे पान कोणाला म्हणायचं? ज्या पानामध्ये एक तर इगोनाईन आहे, कोकीन आहे किंवा इतर कोणतेही इगोनाईन अल्काइड्स आहे ते कोकाचे पान म्हणजे कोका वनस्पतीचे पान. आणि त्यासोबत त्यांनी काय सांगितलं? एखादं मिश्रण केलेलं असं कोकीनचं वगैरे आणि त्याच्यामध्ये कोकीनचं प्रमाण किती पाहिजे? 1.1% अधिक, तर त्याला काय म्हणायचं? कोकाचे पानच असं म्हणायचं. असं लक्षात घ्या. ते तुम्ही म्हणता सर कोकाचे पान वगैरे का? कारण पुढे उल्लेख येतो ते अपराध, त्याला शिक्षा आपल्याला पुढे पाहिजे. ओके. आणि 0.1% कमी जर असेल कोकीनचं प्रमाण त्या मिश्रणात तर त्याला कोकाचे पान म्हणायचं नाही, अधिक पाहिजे त्याला. लक्षात घ्या. पुढं आता 6 झालं. कोकाचे पान पहा किंवा डेरिव्हेटिव्हसाठी कोकाचे पान केले मिक्स. कशासाठी? इगोनाईनसाठी कोकाचे पान केले मिक्स. 6 असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता ट्रिकसाठी. 7. आता हे लक्षात कसं ठेवायचं? 7 याच्यामध्ये काय? जात, उपजात. 7 कशाची उपजात? कोकाच्या वनस्पतीची उपजात असं लिहा. 7 कोकाच्या वनस्पतीची उपजात म्हणजेच कोका वनस्पती. उपजात एरिथ्रोझायनल जातीच्या कोणत्याही उपजातीची वनस्पती. एरिथ्रोझायलन जातीची जी वनस्पती आहे त्याच्या कोणत्याही उपजातीची वनस्पती त्याला काय म्हणायचं? कोका वनस्पती म्हणायचं. 7 उपजात. कोणाची उपजात? एरिथ्रोझायलन जातीच्या वनस्पतीची उपजात. 7 कोका म्हणजे काय? 7 कोका म्हणजे काय? कोकाची वनस्पती म्हणजे काय? 7 सांगतो. कोकाची वनस्पती म्हणजे 7 एरिथ्रोझायनल जातीची उपजात 7 कोका वनस्पती. असं तुम्ही ट्रिक्स लिहून घेऊ शकता. चला, चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिलेलं आहे. वारंवार म्हणणार नाही की हे चित्र पहा, हे चित्र पहा. तुम्ही पाहायचंय आणि समजून घ्यायचंय. कसं आहे, विदाऊट चित्र, विदाऊट पिक्चर आपण काय पाहिलेलं नाही. तुम्हाला ऊस म्हटलं तर चित्र द्यायची काय गरज? तुम्हाला सगळ्यांना ऊस माहिती आहे, पण तुम्हाला आफू, कोका हेच माहिती का? पाहिलंय का आपण? आपल्या देशात ते बॅनच आहे ना. 1985 पासून बॅन आहे. किंवा आपल्या जिथं सरकारने परवाने दिले ते आपल्याला थोडेच पाहायला भेटतात. ज्यांना परवाने दिले त्यांच्यावर पण सरकारचं नियंत्रण असतं. त्यांनाही सरकार शिक्षा करते कायद्यानुसार जर त्यांनी काही अफरातफरी केली तर. ओके, सरकार कशाला परवाने देतील? तर आता आफूची गरज आहे ना बाबांनो. औषधं बनवायचे आपल्याला, मॉर्फिनची निर्मिती करायची. मॉर्फिन तिकडं मेडिकल पॅलेटिव्ह केअर सेंटरला लागतं पेशंटला देण्यासाठी, किंवा काही शास्त्रीय कारणासाठी लागतं, सायंटिफिक रिझनसाठी, किंवा बियाण्यांच्या उत्पादनासाठी सुद्धा लागतात. त्या अनुषंगाने परवानगी आहे. त्यात भारताला सुद्धा परवानगी आहे. आता NDPS व्यापारी प्रमाण आणि वाणिज्यिक प्रमाण. आता हे लय महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे NDPS व्यापारी प्रमाण आणि वाणिज्यिक प्रमाण म्हणजे कसं? जर आर्यन खान आणि ललित पाटील असे दोघांना
डोळ्यासमोर घेऊ शकता. आर्यन खान काही विकायला जाईन का, त्याचा बाप एवढा मोठा, एवढे पैसे त्याच्याकडे, तो काही थोडाच विकायला वाणिज्यिक प्रमाण घेऊन जाईन का 2-2 किलो 3-3 किलो. तर अशा व्यक्ती जेव्हा त्यांच्याकडे अल्प प्रमाणात ड्रग्स सापडतील तेव्हा त्यांना 6 महिने ते 1 वर्ष, आधी 6 महिने होतं 1 वर्षापर्यंत शिक्षा केलेली 2014च्या दुरुस्तीने. लक्षात घ्या, ह्या कायद्यामध्ये सुद्धा 4 वेळा दुरुस्ती झालेल्या आहेत. म्हणजे 88ला झालेली आहे, 2001ला झालेली आहे, 2014ला झालेली आहे, 2021ला झालेली आहे. तर ह्या 4 वेळा दुरुस्ती झालेल्या आहे कायद्यात. आणि याच्यामध्ये व्यापारी प्रमाण, वाणिज्यिक मात्रा आणि पुढे जाऊन आपल्याला अल्प प्रमाण पाहिजे. अल्प प्रमाण आता हे कोण ठरवतं? सरकार गॅजेटद्वारे ठरवतं, गॅजेटद्वारे. आता आपण व्याख्या समजून घेऊ आणि मग मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवेन की काय गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मानसिक समतोलावर परिणाम करणारे पदार्थ म्हणजेच NDPS. नार्कोटिक ड्रग्स म्हणजे गुंगीकारक औषधे आणि मनप्रभावी पदार्थ म्हणजे मानसिक समतोलावर परिणाम करणारे पदार्थ म्हणजे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. यांच्या संबंधात वाणिज्यिक प्रमाण याचा अर्थ केंद्र सरकारने राजपत्रात हे अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट केलेल्या प्रमाणापेक्षा अधिक. म्हणजे सरकार गॅजेटद्वारे घोषित करेन की हे प्रमाणच्या वर असलेलं प्रमाण म्हणजे वाणिज्यिक प्रमाण. त्याचा उद्देश व्यावसायिक अनुषंगाने होता. समजा एखाद ललित पाटीलचा ते आपण ससून हॉस्पिटलचा विषय पाहिला असेल, जर किलोभर ड्रग्स 2-3 किलो ड्रग्स तिथं घेऊन जर कोणी सापडला असेल तर तो काय स्वतःसाठी थोडाच घेऊन येणार आहे, तर ते व्यावसायिक प्रमाण म्हटलं जाईल त्याला. इथं दिलेलं आहे काही त्या सरकारच्या गॅजेटनुसार काही ड्रग्सचे नाव आहेत आणि त्यांचं प्रमाण दिलेलं. आता इकडे बघा, अल्प प्रमाणात सापडलं तर शिक्षा त्याला 6 महिने ते 1 वर्ष सोबत 10,000 रुपये किंवा 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा असते अल्प प्रमाणात सापडलं. आणि व्यावसायिक प्रमाणात सापडलं तर व्यावसायिक प्रमाणावाल्याला 10 वर्ष ते 20 वर्ष शिक्षा आहे आणि 1 लाख रुपये ते 2 लाख रुपये पण दंड आहे. हे पण लक्षात असू द्या. पण लहान प्रमाणापेक्षा जास्त आणि व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी सापडलं तर शिक्षा 10 वर्षापर्यंत आणि दंड 1 लाख रुपयापर्यंत अशी काही शिक्षा आहेत. आपल्याला पुढे सविस्तर पाहिजे. म्हणजे काय होतं, जेवढ्या प्रमाणात ते ड्रग्स त्याच्याकडे सापडतील ते जर लहान प्रमाणात असेल, समजा एम्फेटामाइन नावाचं ड्रग्स आहे 2 ग्रॅम, त्याला लहान प्रमाण म्हणायचं, मग त्याला 6 महिने ते 1 वर्ष शिक्षा तिथं पुढे. व्यावसायिक प्रमाण जर त्याच्याकडे 50 ग्रॅम सापडलं त्याला व्यावसायिक प्रमाण म्हणायचं. म्हणजे तो कोणाला तरी देतोय, कॉलेजच्या पोरांना देईन, याला देईन, त्याला देईन. मग त्या अनुषंगाने जसं की आपण ललित पाटील आणि आर्यन खानला आपण डोळ्यासमोर ठेवू. चरस म्हणजे काय, सुरुवातीला सांगितलं कॅनॅबिस वनस्पतीची राळ असते शुद्ध केलेली अशुद्ध केलेली. तर चरस 100 ग्रॅम सापडला असेल तर त्याला लहान प्रमाण म्हणायचं. पण ते जर 1 किलो सापडलं तर त्याला व्यावसायिक प्रमाण म्हणायचं. व्यावसायिक प्रमाण म्हणजे व्यापारी प्रमाण. आता हे सगळ्यांची नावं घेत बसत नाही. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही कोकीनला अल्प प्रमाणासाठी 2 ग्रॅम आहे, इकडे 100 ग्रॅम व्यावसायिक प्रमाण. गांजा 1 किलोग्रॅम असेल तर त्याला अल्प प्रमाण म्हटलं गेलं. पण 20 किलो गांजा सापडलं त्याला व्यावसायिक प्रमाण म्हटलं जातं. हिरोईन 5 ग्रॅम असेल तर त्याला अल्प प्रमाण, 250 ग्रॅम असेल तर त्याला व्यावसायिक प्रमाण. नंतर LSD 2 मिलीग्राम हा लहान प्रमाण अल्प प्रमाण, 100 मिलीग्राम हा व्यावसायिक प्रमाण. नंतर मेथडॉन, त्याला मेथडॉन पुढे आपण MD ड्रग्स आहेत, MD ड्रग्स म्हणा किंवा काय, याला 2 ग्रॅम. ह्या मेथडॉनचा सुद्धा उपयोग मित्रांनो इसेन्शियल मेडिसिनसाठी किंवा आपण काय म्हणू शकतो वेदनाशमक, म्हणजे जे जसं मी मॉर्फिनचा यूज सांगितला तसा हा मेथडॉनचा सुद्धा उपयोग काय की एखाद्याला कॅन्सर आहे पॅलेटिव्ह केअरसाठी त्याला ते दिलं जातं ते इंजेक्शन मेथडॉनचं. 2 ग्रॅम लहान प्रमाणासाठी. 50 ग्रॅम सापडलं तर समजा त्याचं व्यावसायिक प्रमाण आहे. मॉर्फिन 5 ग्रॅम सापडलं तर त्याचं अल्प प्रमाण, 6 महिने ते 1 वर्ष शिक्षा असते. 250 ग्रॅम सापडलं तर त्याला व्यावसायिक प्रमाण म्हणायचं. अफो 25 ग्रॅम सापडलं तर अल्प प्रमाण आणि जास्त सापडलं 2.5 किलोपेक्षा किंवा 2.5 किलो तर त्याला काय म्हणायचं व्यावसायिक प्रमाण. म्हणजे हे व्यावसायिक प्रमाण दिलंय अफोचं 2.5 किलो किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे ते व्यावसायिक प्रमाण. लक्षात आलं असत. गॅजेटद्वारे सरकार घोषित करतं की एवढं ह्या ड्रगच्या बाबतीत एवढं ग्रॅम सापडलं म्हणजे ते अल्प प्रमाण, त्याच्यापेक्षा जास्त सापडलं ते अल्प प्रमाण ते व्यावसायिक प्रमाण, आणि एवढं सापडलं तर ते व्यावसायिक प्रमाण, त्याच्यापेक्षा जास्त सापडलं तरी तो व्यावसायिक प्रमाण. त्यांच्या शिक्षा पुढे आपल्याला पाहिजेत म्हणून ते आधीच सांगितलं आणि ते गॅजेटद्वारे सरकार वेळोवेळी घोषित करत असतं, सरकारने घोषित केलेलं असतं. हे लक्षात ठेवा. शेड्यूल आहे, याची एक अनुसूची आहे या कायद्याला. त्याच्यामध्ये त्यांनी सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसची 110+ सबस्टन्सेस दिलेले आहेत की बाबा हे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहे. आता पुढे 7B लक्षात घ्या. बिग बीची 7 असं लिहून घ्या ट्रिक्स. 7B बिग बीची 7B म्हणजे बिग बीची 7. बिग बी म्हणजे कोण? अमिताभ बच्चन, हिरो आहे. लक्षात घ्या. आता बिग बीची 7 काय तुम्हाला माहिती असेल, चित्रपटात तुम्ही पाहिलं असेल किंवा समीर वानखेडे यांनी टाकलेला रेड तुम्ही बघितले असेल, नार्कोटिक्स कंट्रोल. त्यांना एखाद्याला खबर मिळालेली असते की बाबा ह्या ठिकाणून वाहतूक होतीये ड्रगची किंवा नार्कोटिक ड्रगची असेल किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसची वाहतूक होते. ते पकडू पण शकत असतील, परंतु त्यांना पुढे रॅकेट पकडायचं असेल, त्यांना पूर्ण त्याची डिलिव्हरी तिथं कुठं जाणार आहे, कोण सहभागी आहे, बरं कुठून उत्पादन
उत्पादन घेतलं जातं, कुठे त्याची डिलिव्हरी होते, कोण डीलर आहेत त्याचे, ह्या सर्वांना पकडायचं असेल तर यांना काय करावं लागतं, नियंत्रित पोहोचवणी हा कंट्रोल डिलिव्हरी म्हणतात. आणि हे कंट्रोल डिलिव्हरी करत असताना जे कोण अधिकारी असतात संबंधित त्या अधिकाऱ्यांचं त्याच्यावर नियंत्रण असतं आणि हे काय करतात, मुभा देतात त्यांना त्या डिलिव्हरी करण्यासाठी. म्हणजे एक थोडक्यात काय करतात, एक सापळा रचण्यासाठी ते मुभा देतात. समजा त्यांना पुण्यातला सापळा रचायचा असेल, मुंबईतून ड्रग्स निघाला असेल तर ते मुंबईतून पुण्याला ड्रग्स येऊनही देतील. का येऊन देतील, कारण पुढचे त्यांना डीलर पकडायचे, सगळे पकडायचे. तेच या ठिकाणी नियंत्रित पोहोचवणे कंट्रोल डिलिव्हरी ह्या शब्दाचा वापर केला गेलेला आहे. कधी कधी देशाच्या बाहेरच्या ठिकाणी ती डिलिव्हरी असेल तर तेथील लोकांचीही मदत घेतली जाते. तेथील जे काही यंत्रणा आहे, जसं की आपल्या देशात NCB असेल तसं तेथील जे काही यंत्रणा आहे त्यांची सुद्धा त्या ठिकाणी मदत घेतली जाते. सविस्तर समजून घ्या. या अधिनियमाखालील कोणत्याही अपराध कृत्यात गुंतलेल्या व्यक्तीची ओळख करण्याच्या दृष्टीने, लक्षात घ्या, अपराध कृत्यात गुंतलेल्या व्यक्तीची ओळख करण्याच्या दृष्टीने, तो सूर्याचा एक साऊथचा चित्रपट आहे सूर्याचा, त्याच्यामध्ये तो IPS ऑफिसर असतो आणि तो अंडरग्राऊंड ऑपरेशन करत असतो. तो एका तिथं NCCचा शिक्षक म्हणून. त्यावेळेस त्याला सगळं माहिती असतं की कोण ड्रग्स, कुठून ड्रग्स येतं, काय येतं, परंतु त्याला डॅनीपर्यंत पोहोचायचा असतो. जो मूळ ड्रग्स सप्लायर असतो, डीलर असतो, त्या डॅनीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचं ते ऑपरेशन असतं. थोडक्यात ते सुद्धा तुम्ही डोळ्यासमोर ठेवू शकता. अपराध कृत्य आणि त्याला माहिती असतं, परंतु आता त्याला काय करायचं असतं, अपराध कृत्यात गुंतलेल्या व्यक्तीची ओळख करायची असते. म्हणून अपराध कृत्यात गुंतलेल्या व्यक्तीची ओळख करण्याच्या दृष्टीने याबाबत अधिकार प्रदान केलेल्या किंवा कलम 50 अन्वये यथोचित प्राधिकार दिलेल्या अधिकाऱ्याच्या जाणकारीने आणि पर्यवेक्षणाखाली, म्हणजे त्या अधिकाऱ्याच्या सुपरवायझनखाली, पर्यवेक्षणाखाली आणि त्याच्या अधिकाऱ्याच्या मान्यतेने, लक्षात घ्या, भारतीय संघराज्याच्या बाहेर असेल किंवा मधून किंवा मध्ये गुंगीकारक औषधद्रव्य, मानसिक समतोलावर परिणाम करणारे पदार्थ म्हणजे नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, नियंत्रित पदार्थ, त्याची प्रतिवस्तू असलेले पदार्थ म्हणजे त्याच्यापासून बनवलेले डेरिव्हेटिव्ज असतील, सिद्ध पदार्थ असतील, यांची बेकायदेशीर किंवा संशयास्पद माल पाठवणी करण्यास मुभा देण्याचे तंत्र असं आहे. थोडक्यात दोनच ओळी सांगेन की एक, त्यांना मुभा दिली जाते डिलिव्हरी करण्यासाठी. त्याचं कारण असं असतं की अपराध कृत्यात गुंतलेल्या व्यक्तीची ओळख करण्यासाठी ही एक मुभा दिली जाते की ठीक आहे डिलिव्हरी तिथं होऊ द्या आणि सोबत पण त्याच्यासाठी यांची मान्यता लागेल त्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या पर्यवेक्षणाखाली या गोष्टी होत असतात. म्हणजे ह्या अपराध कृत्यात कोण कोण गुंतलेले त्या व्यक्तीची ओळख या ठिकाणी आपल्या त्यांना कळते. आता हे पोलीस अधिकारी याला समजा पुढे करतात, चल हे कुरिअर बॉक्स घेऊन जा, पाठव त्याला, आणि कुठं जातोय काय जातोय पूर्ण त्यांचे पर्यवेक्षण, त्यांची टीम त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन ठेवतील आणि ते गुन्ह्यात गुंतलेले जे व्यक्ती आहे त्यांची ओळख पटवली त्यांच्यावर कारवाई करतील. 7B बिग बीची 7. बिग बी म्हणजे कोण आहे, तो हिरो आहे, लक्षात घ्या. सी म्हणजे काय, करेस्पॉन्डिंग. सी म्हणजे करेस्पॉन्डिंग, अनुरूप कायदा, म्हणजे या अधिनियमाच्या तरतुदीशी अनुरूप असलेला कोणताही कायदा. आता या कायद्याच्या या अधिनियमाच्या तरतुदीशी अनुरूप असलेले तुम्ही आता पाहू शकता, द प्रोहिबिशन ऍक्ट असेल, मुंबई दारूबंदी कायदा असेल, त्याच्यात पण अफवा वगैरे यांच्या कारवाई आहे. तर असे कोणतेही कायदे याचा त्याचा अर्थ घ्यायचा. पुढे ह्या अनुरूप कायदा किंवा करेस्पॉन्डिंग लॉ असे शब्द येणार आहेत, म्हणून त्यांनी इथेच व्याख्या दिलेली आहे. सी म्हणजे 7C. सी म्हणजे काय, करेस्पॉन्डिंग. 7 म्हणजे 7 म्हणजे 7 देतं, लक्षात घ्या. पुढं 7D नियंत्रित पदार्थ, कंट्रोल सबस्टन्सेस. कोण ठरवणार, आपले केंद्र सरकार देतं. आता इथं व्याख्या पाहू आणि मग तुम्हाला समजून सांगेल. गुंगीकारक औषधी द्रव्य म्हणजेच काय, नार्कोटिक ड्रग्स, आणि मानसिक समतोलावर परिणाम करणारे पदार्थ म्हणजेच काय, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. तयार करताना किंवा निर्माण करताना ज्या एखाद्या पदार्थाच्या वापराच्या शक्यतेबद्दल उपलब्ध असलेली माहिती विचारात घेऊन किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारातील तरतुदी विचारात घेऊन केंद्र सरकार तो पदार्थ नियंत्रित पदार्थ असल्याचे राजपत्रात अधिसूचनेद्वारे घोषित करू शकेल असा कोणताही पदार्थ. म्हणजे नियंत्रित पदार्थ घोषित करायचे अधिकार कोणाला आहे, केंद्र सरकारला. कशाद्वारे घोषित करणार, गॅजेटद्वारे, राजपत्रितद्वारे. पण कसे घोषित करतील, जर ते नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस परिणाम करणारे पदार्थ तयार करताना, निर्माण करताना एखाद्या पदार्थाचा वापर शक्यतेबद्दल उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे विचारात घेऊन आणि आंतरराष्ट्रीय जे काय आहे त्या करारातील तरतुदी विचारात घेऊन, आंतरराष्ट्रीय करारातील तरतुदी विचारात घेऊन आणि त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ते अशा कोणत्याही पदार्थाला नियंत्रित पदार्थ असं राजपत्राद्वारे, गॅजेटद्वारे घोषित करेल. तो अधिकार केंद्र सरकारला, राज्य सरकारला नाही, लक्षात ठेवा. 8 कसं लक्षात ठेवा, 8 लावलं वाट लावलं म्हणजे ड्रग्स कुठं वाट लावलं, जिथं डिलिव्हरी करायची तिथं वाट लावलं वाट. कशा साहाय्याने वाट लावलं, कोणत्याही प्रकारचे वाहन, लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारचे वाहन, जहाज, विमान म्हणजेच काय, 8 वाहतुकीचे साधने, कोणत्याही वर्णनाचे वाहतुकीचे साधन असं असून त्यामध्ये कोणत्याही विमानाचा, वाहनाचा
किंवा जहाजाचा समावेश आहे. म्हणजे ड्रग्स जे आहेत, जे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस असतील, नार्कोटिक ड्रग्स असेल, त्यांचं जे वाहतूक होत असते आपल्याला माहिती. आंतरराज्य असेल तर वाहनांचा त्या ठिकाणी संबंध येतो. जर आंतरदेशीय असेल तर त्या ठिकाणी जहाजांचा संबंध येतो, विमानाचा संबंध येतो. नंतर ते आपल्याला माहिती आहे मंडळ म्हणजे कस्टम ऑफिसर्स असतील, एक्साईज ऑफिसर असतील, ते सुद्धा कारवाई करतील. सोबत NCBचे अधिकारी, CBIचे अधिकारी सगळे ते एकमेकांशी संगनमताने कोऑर्डिनेशन ठेवून कारवाई करतील. चला, 8 लावलं वाटं. कशाच्या साह्याने वाटं लावलं? वाहनांच्या साह्याने वाटं लावलं. जिथं डिलिव्हरी द्यायची होती डिलिव्हरी लावली वाटं. डिलिव्हरी लावली वाटं. नंबर 8 अशी ट्रिक्स लिहून घ्यायची. नंबर 8 डिलिव्हरी लावली वाटं. कशाच्या? वाहनाच्या साह्याने. आता 8A आवश्यक. ए म्हणजे आवश्यक, लक्षात घ्या. ए म्हणजे आवश्यक. 8A ए म्हणजे आवश्यक. आवश्यक गुंगीकारक औषध, इसेन्शियल नार्कोटिक ड्रग्स. जसं की मी मॉर्फिन सांगितलं होतं, मॉर्फिन. ओके, आता हे जे काही मॉर्फिन जे आहे, मॉर्फिन हे इसेन्शियल आहे. आणि 2014 या कायद्यामध्ये दुरुस्ती 4 वेळा झाली. 88ला झाली, 2001ला झाली, 14ला झाली, 21ला झाली. 2014च्या दुरुस्त्यान्वये हे जे काय आवश्यक गुंगीकारक औषध इसेन्शियल नार्कोटिक ड्रग्सच्या बाबतीत सौम्य तरतुदी करण्यात आल्या केंद्र सरकारकडून किंवा संसदेकडून म्हणा. तर सौम्य का करण्यात आल्या? जसं की मी तुम्हाला सांगितलं, एखादा कॅन्सर पेशंट आहे, त्या बिचारावर इलाज नाही, काहीच नाही, पण तो त्याच्या वेदना होत आहेत, त्याच्या ऑर्गनला त्रास होतोय आणि त्यावेळेस पॅलेटिव्ह केअर सेंटर वगैरे असं, जसं पुण्यात आपल्या वारजेला शिपला या ठिकाणी आहे. तर अशा वेळेस काय केलं जातं, पेनिक्युलर वगैरे इंजेक्शन त्यांच्या इफेक्ट करत नाहीत. मग अशा वेळेस त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी, त्यांना आराम देण्यासाठी त्यांना हे ड्रग्स दिले जातात. त्याला काय म्हणतात? इसेन्शियल नार्कोटिक ड्रग्स. म्हणजे ते काय असतात? आवश्यक गुंगीकारक औषधं. केंद्र शासनाने वैद्यकीय, लक्षात घ्या, वैद्यकीय म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं पॅलेटिव्ह केअर सेंटर, शास्त्रीय कारणांसाठी, म्हणजे जसं की सायंटिफिक रिझन काही प्रयोगशाळामध्ये गरजेचं असेल, शास्त्रीय कारणांसाठी वापर करण्याबाबत अधिसूचित केलेली गुंगीकारक द्रव्य. जसं की मॉर्फिनचं मी उदाहरण दिलं आणि सुरुवातीला एक ड्रग्स बघितला, तो पण तुम्ही दाखवला. नंतर 8B NDPS बाबत बेकायदेशीर व्यवहार. ओके, 8B आता हे लक्षात कसं ठेवायचं? मराठीत म्हणायचं 8B, मराठीत म्हणायचं 8B, 8B. आणि आपण गावाकडच्या एखाद्या अशा व्यक्तीला काय म्हणतो? आडग असं लक्षात ठेवायचं. आडग म्हणजे कसं की NDPS बाबत बेकायदेशीर व्यवहार. NDPS म्हणजे काय? नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. NDPS म्हणजे काय? नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसच्या बाबत बेकायदेशीर व्यवहार. म्हणजे काय बेकायदेशीर? लागवड करतोय गांजाची, कॅनॅबिस वनस्पतीची, अफूची, कोका पानांची लागवड करणे, त्याचं उत्पादन घेणं म्हणजे त्याला वेगळं करणं. लक्षात घ्या, वेगळं करणं त्या वनस्पतीपासून उत्पादन घेणं, मग ते ह्याच्या सिद्ध पदार्थ निर्माण करणे किंवा त्याच्या प्रक्रिया करणे, वेगवेगळ्या मिश्रणं तयार करणं, नंतर ते काय करणं, ही करून प्रक्रिया करून प्रोसेस करून काय करू त्याच्या डिलेवरी देते, म्हणजे डिलिव्हर झालं आहे. आणि हा कोण आहे? ड्रग्स पॅडलर. म्हणजे इथं जे त्याला काय म्हणायचं? इलिसिट ट्रॅफिक म्हणायचं. म्हणजे इथं याला काय म्हणायचं? बेकायदेशीर व्यवहार. म्हणजे असे जे ड्रग्स आहेत, असे जे सबस्टन्सेस आहेत, याबाबत सहभागी झालेला, चितावणी देणारा, कट करणारा, पैसे पुरवणारा, जागा देणारा, आश्रय देणारा, हे सारे लोक काय असतात? बेकायदेशीर व्यवहार करणारे असतात. आता सविस्तर समजून घ्या. गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मानसिक समतोलनावर परिणाम करणारे पदार्थ यांच्या संबंधात बेकायदेशीर व्यवहाराचा अर्थ पुढील प्रमाणे: कोणत्याही कोका वनस्पतीची लागवड करणे किंवा कोका वनस्पतीचा कोणताही भाग गोळा करणे. हे अफूच्या बाबतीतही आहे. अफूच्या झाडाची किंवा कोणत्याही कॅनॅबिस वनस्पतीची लागवड करणे. हे तिन्ही वनस्पती आल्या, कारण गुंगीकारक औषध द्रव्य येते, तिथून निर्माण होते. गुंगीकारक औषध द्रव्य किंवा मानसिक समतोलावर परिणाम करणारे पदार्थ यांचे उत्पादन करण्याच्या, त्यांची निर्मिती करण्याच्या, ते कब्जात ठेवण्याच्या, त्यांची विक्री, खरेदी, वाहतूक करण्याचे, ते वाखरीत ठेवण्याचे, लपून ठेवण्याच्या, वापरण्याच्या किंवा त्यांच्या सेवनाच्या, त्यांच्या आंतरराज्य आयात असेल, आंतरराज्य निर्यात असेल, भारतामध्ये आयात असेल, भारताबाहेर निर्यात करण्याच्या किंवा ते एका वाहनातून दुसऱ्या वाहनात चालवण्याच्या कामात गुंतलेले असणे. म्हणजे लागवड असेल ह्या वनस्पतींची, त्यातून उत्पादन निर्माण करून आयात निर्यात, मग आंतरराज्य असेल, आंतरदेशीय असेल, त्याच्यामध्ये सहभागी झालेले, जागा दिली असेल, वखार ठेवली असेल, वाहतूक केली असेल, खरेदी विक्री असेल, ह्या सगळ्या व्यवहारात सहभागी होणारे गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मानसिक समतोलावर परिणाम करणारे पदार्थ यांच्या संबंधातील उपखंड 1 ते 3 जे आता मी वाचून दाखवले 1, 2, 3 यांच्यामध्ये उल्लेखलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामांशी संबंधित असणे किंवा 5 उपखंड 1 ते 4 मध्ये, हे जो 5 नंबरचा पटकल आहे तो काय सांगतो? उपखंड 1 ते 4 मध्ये उल्लेख केलेल्या कामांपैकी कोणतेही कामे पार पाडण्यासाठी एखाद्या जागेचा वापर करणे किंवा भाड्याने देणे. म्हणजे ती जागा भाड्याने देणे, वापर करणे, आश्रय देणे, सगळंच आलं जे मी सुरुवातीला सांगितलं. बाकी काही नाही आहे, फक्त तुमचा एखादा टॉपिक हुकाव नाही म्हणून या अनुषंगाने मी प्रत्येक गोष्ट घेतो. मात्र उपखंड कलम
जे काही मात्र उपखंड पोट कलम 1 ते 5 यामध्ये नमूद केलेले व्यवहार हे या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमान्वये अथवा काढलेल्या हुकमान्वये किंवा या अधिनियमान्वये दिलेले कोणतेही लायसन, आबंधन अथवा प्राधिकारपत्र याच्या कोणत्याही शर्तीन्वये परवानगी असलेल्या व्यवहाराव्यतिरिक्त इतर व्यवहार असतील आणि व्यवहार या शब्दप्रयोगामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होता. आता कोणाला लायसन परवाना दिलेला असतो, मी सुरुवातीला सांगितलं, समजा केंद्र सरकार हे परवाना लायसन देतं, गरज आहे अफूच्या निर्मितीची, कॅनॅबिस वनस्पतीची, कारण काय असतं जे इसेन्शियल मेडिसिन, जसं मी तुम्हाला सांगितलं इसेन्शियल जे ड्रग्स आहेत मॉर्फिन वगैरे निर्माण करायचं असतं तर अफूच्या लागवडीला परवानगी देतील, पण सरकारच्या नियंत्रणाखाली राहतात आणि लागवडीला परवानगी देतातून काय जे आपल्याला औषधं गरजेचे त्यासाठी मॉर्फिनसाठी जे की आता आपण पाहिलं की पॅलेटिव्ह केअर सेंटरला त्या ड्रगचा वापर होतो आणि बियाण्यांच्या की त्या बियाण्यांपासून आपल्याला खसखस पण मिळते जी आपण अन्नपदार्थांमध्ये आपल्या कुकिंग सिस्टीममध्ये वापरतो. पण त्यांनी त्याचं काय केलं, त्या तरतूद जे काही अटी आणि शर्ती त्याचं उल्लंघन करून जर काही त्यांनी व्यवहार केले, परस्पर विकायला चालू केलं, तर मग सरकारसुद्धा त्यांना कारवाई करेल आणि व्यवहार या शब्द प्रयोगामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. लक्षात घ्या कोणत्या की या अगोदर नमूद केलेल्या कामापैकी कोणत्या कामासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पैसा पुरवणे, म्हणजे या कामासाठी पैसा पुरवणारा, लक्षात घ्या, तो सुद्धा या ठिकाणी व्यवहारात सहभागी असतो. या अगोदर नमूद केलेल्या कामापैकी कोणत्याही कामांना चालना देण्यासाठी किंवा ती कामे करण्यास पाठिंबा देण्यासाठी चितवणी देणे, कट करणे, सुरुवातीला सांगितलं, या पैसे देणारा, चितवणी कट करणारा आणि आसरा देणारा, आणि शेवटचं काय, या अगोदर नमूद केलेल्या कामापैकी कोणत्याही कामात गुंतलेल्या व्यक्तींना आश्रय देणे. संपला विषय. इथं काय सांगितलंय, व्यवहार या शब्दप्रयोगामध्ये ह्या गोष्टी समावेश होतो, जो पैसा देतो, जो आसरा देतो, जो कट चितवणी मदत करतो, आणि कोणता व्यवहाराचा तो वगळला जो केंद्र शासनाने परवाना दिल्यानंतर अटी आणि शर्तीच्या अन्वये केलेला व्यवहार तो वगळला, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी व्यवहार केला तो व्यवहार पकडला. आणि अजून काय सांगितलं, इलिसिट जे आहेत आपण जे पाहतोय आपली व्याख्या काय, अवैध बेकायदेशीर काय म्हणतात त्याला, बेकायदेशीर व्यवहार, इलिसिट ट्रॅफिक, तर याच्यामध्ये त्या वनस्पतींची लागवड करणे, अफवा असतील, कॅनॅबिस असतील किंवा भांग असतील, त्यात भांग म्हणजेच कॅनॅबिस किंवा कोको असेल, यांची लागवड करणे, उत्पादन घेणे, ते काय करणं, वखारीत ठेवणे, आयात निर्यात करणे, विकणे, खरेदी विक्री, हे सारे याच्यात सहभागी असणारे व्यक्ती म्हणजे बेकायदेशीर व्यवहारात असणारी व्यक्ती. चला, 8ब म्हणजे आडगं, आडगे लोकांचीच कामं येते, लक्षात घ्या. 8ब म्हणजे आडग्या लोकांची कामं, ते कोणाला जास्त घाबरत नाही असं झालंय, मग त्याला पोलीस कारवाई करतील. आता 9 आंतरराष्ट्रीय करार विचारात घेतले भाऊ, तुम्ही NDPS कायदा का आणला, तर राजीव गांधी म्हणे नंबर 9 आंतरराष्ट्रीय करार विचारात घेतले भाऊ. आंतरराष्ट्रीय करार मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 1961चा सगळ्यात महत्त्वाचा सिंगल कन्व्हेन्शन म्हणतात, एकेरी करार म्हणतात, न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसभेने स्वीकारलेला आणि इतर सदस्य राष्ट्रांवर लावलेला नाही म्हणतात, लावलेला गरजेचा होता, आणि ह्या न्यूयॉर्क येथे स्वीकारला गेलेला आणि तो फक्त नार्कोटिक ड्रग्ससाठी होता. तो फक्त कशासाठी होता, गुंगीकारक औषधी द्रव्य, लक्षात घ्या, गुंगीकारक औषध द्रव्य जे मी तुम्हाला सांगितले सुरुवातीला, कॅनॅबिस वनस्पती असतील, अफवा असतील, भांग असतील, कोका असतील, सगळं. 1961 या संबंधित एकेरी करार होता. आणि मग सायकोट्रॉपिक सबस्टन्सेससाठी करार झाला होता का, झाला होता. कधी 1971ला, तो झाला होता व्हिएन्नाला, 3 नंबरचा करार. 1971मध्ये फेब्रुवारी 1971मध्ये व्हिएन्ना येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेने स्वीकारलेला मानसिक समतोलनावर परिणाम करणारे पदार्थ म्हणजे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेससाठी झालेला हा करार. सायकोट्रॉपिक सबस्टन्ससाठी कधी कुठं करार झाला, व्हिएन्नाला, संयुक्त राष्ट्रसभेने स्वीकारलेला 1971ला, आणि नार्कोटिक ड्रग्ससाठी कुठं झाला, न्यूयॉर्कला, संयुक्त राष्ट्रसभेने स्वीकारलेला, तो कधी झाला 61ला, 10 वर्षाचा फरक आहे. आणि हा जो आहे मार्च 1972ला, फक्त हा जो 1961चा जो करार होता त्याच्यात काही त्यांनी सुधारणा केली, मसुदा प्रोटोकॉल म्हणा, की तो जिनेवाला झाला, लक्षात घ्या. 1972मध्ये जिनेवा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेने स्वीकारलेला उपखंड अ मध्ये नमूद केलेला म्हणजे जो आधी 61ला झाला होता त्याच्यामध्ये बदल केले, सुधारणा केल्या. मार्च 1972मध्ये जिनेवा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेने स्वीकारलेल्या उपखंड अ मध्ये नमूद केलेल्या करारात सुधारणा करणारा प्रोटोकॉल, लक्षात घ्या. प्रोटोकॉल म्हणजे जिनेवा येथे सुधारणा झालेला प्रोटोकॉल, तो सुद्धा नार्कोटिक ड्रग्स बाबत आहे. 61चा नार्कोटिक्स ड्रग्स बाबत आहे, आणि हे जो 71चा झाला व्हिएन्नाचा तो सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस बाबत आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर या अधिनियमाचा प्रारंभ झाल्यानंतर भारत सरकार ज्याला अनुमती देईल किंवा सरकार होकार देईल असा गुंगीकारक औषधद्रव्य किंवा मानसिक समतोलनावर परिणाम करणारे पदार्थ यांच्या संबंधीचा अन्य कोणताही आंतरराष्ट्रीय करार किंवा आंतरराष्ट्रीय करारामध्ये दुरुस्ती करणारा प्रोटोकॉल अथवा अन्य दस्तऐवज म्हणजे भारत सरकारला जी योग्य वाटत जबाबदारी भारत सरकारला या कराराचा अंमलबजावणी करण्यासाठी ते सगळं. चला, याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय करार. 9 कायदा का आणला भाऊ, आंतरराष्ट्रीय करार विचारात घेतले भाऊ म्हणून आम्ही कायदा आणला भाऊ असं म्हणतात राजीव गांधी. आता 10
10 निर्मिती पहा, NDPS बाबत निर्मिती पहा. उत्पादन प्रक्रिया वगळता. आता पुढे हे बघा, हे काय कॅनॅबिस वनस्पती आहे, कॅनॅबिस सटाइवस म्हणा किंवा काही त्याच्यापासून गांजा, भांग, चरस हे आपण निर्मिती पाहिले, ते उत्पादन पाहिलं, वेगळं केलं जातं ना. हां, पण आता याच्या त्या उत्पादनाच्या निर्मिती व्यतिरिक्त इतर प्रक्रिया म्हणजे त्याला काय म्हणायचं, NDPS बाबत निर्मिती. व्याख्या सविस्तर पहा. गुंगीकारक औषध द्रव्ये किंवा मानसिक समतोलावर परिणाम करणारे पदार्थ म्हणजेच नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस यांच्या संबंधात निर्मिती या शब्दप्रयोगात पुढील व्याख्यांचा समावेश होतो. उत्पादनाव्यतिरिक्त, मी आधी सांगितलं उत्पादनाव्यतिरिक्त. उत्पादनाची व्याख्या कलम 2 मधील 22 नंबरची व्याख्या. उत्पादनाची व्याख्या 22 नंबरला आहे. 22 नंबरला उत्पादनाची व्याख्या काय आहे, काही व्याख्या आधी बघावं लागतात, मग सुरुवातीची व्याख्या समजतात. म्हणजे ज्या नंतरची व्याख्या त्या आधी बघावं लागतात आणि मग सुरुवातीच्या. आता तुम्हाला इथं काय उत्पादनाव्यतिरिक्त, मग उत्पादन म्हणजे काय, 22ला जा. 22 नंबरची व्याख्या काय, उत्पादन म्हणजे काय, ज्या वनस्पती कॅनॅबिस असतील, अफवा असतील, कोका असतील, त्यांच्यापासून त्यांचे जे डेरिव्हेटिव्स वेगळे करत असताना किंवा जे आपण अफवा, भांग, गांजा, चरस म्हणतो ते त्या वनस्पतीपासून वेगळे करण्याची प्रक्रिया म्हणजेच उत्पादन. ओके. तर ह्या उत्पादनाव्यतिरिक्त ज्या प्रक्रियांच्या सहाय्याने अशी औषध द्रव्ये किंवा पदार्थ मिळवता येतील त्या सर्व प्रक्रिया, म्हणजे त्याच्या गोळ्या बनवतील, त्याचं काही पण बनवतील, लिक्विड स्वरूपात बनवतील ते म्हणायचं. म्हणजे ह्या उत्पादनाव्यतिरिक्त म्हणजे ते वनस्पतीपासून वेगळे करण्याच्या प्रक्रिया व्यतिरिक्त इतर ज्या प्रक्रियेच्या सहाय्याने अशी NDPS म्हणजे अशी जे नार्कोटिक ड्रग्स असतील, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस मिळवते तसे अशी प्रक्रिया, अशी औषधी द्रव्ये किंवा पदार्थ शुद्ध करण्याची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. लक्षात घ्या. 10 NDPS बाबतची निर्मिती पहा. अशा औषधी द्रव्याच्या पदार्थांचे रूपांतर म्हणजे रूपांतरही केलं जाऊ शकतं. ओके. अशा औषध द्रव्यांच्या किंवा पदार्थांच्या सहाय्याने अथवा अशा औषध द्रव्य किंवा पदार्थ असलेला सिद्ध पदार्थ प्रिपरेशन म्हणतात. सिद्ध पदार्थ म्हणजे ते प्रिपरेशन केलं जातं. प्रिपरेशन औषधपत्रानुसार, औषध म्हणजे औषध शाळेत बनवण्यात येतो त्या व्यतिरिक्त अन्य प्रकारे तयार करणे. ओके. म्हणजे औषधपत्रानुसार औषध शाळेत बनवता येतो त्या व्यतिरिक्त ते चालणार नाही, वेगळ्या प्रकारे तो सिद्ध पदार्थ प्रिपरेशन तयार केला जातो अशा औषध द्रव्यांच्या किंवा पदार्थांच्या सहाय्याने. सिद्ध पदार्थ काय काय येतील, सिद्ध पदार्थ येतील, त्याचबरोबर रूपांतरण येईल म्हणजे त्यांचं रूपांतरण, आणि त्याचबरोबर काय येईल, शुद्ध करणे, पदार्थ शुद्ध करण्याची प्रक्रिया येईल आणि उत्पादनाव्यतिरिक्त इतर प्रक्रियांचा समावेश या ठिकाणी. 10 औषध निर्मितीची प्रक्रिया पहा. कोणतं औषध, नार्कोटिक ड्रग्स म्हणजे NDPS बाबतच्या NDPS निर्मितीची प्रक्रिया पहा. उत्पादनाव्यतिरिक्त प्रक्रिया पहा, अशी ट्रिक्स लिहून घ्या. 10 NDPSची उत्पादनाव्यतिरिक्त इतर प्रक्रिया पहा. 11 डीलर मारतोय चक्रा. काय झालं, आता पुणे पोलिसांनी कारवाई केली, कारखाने उद्ध्वस्त केले, जप्त केले, सीज केले, आणि मग आता डीलर चक्रा मारतोय. कधी लवकर यांचं काय तयार होईल, मॅन्युफॅक्चर ड्रग तयार होईल. निर्माण केलेले औषधी द्रव्ये म्हणजे मॅन्युफॅक्चर ड्रग, कंपन्या कारखाने काय असतील त्यांचे प्रयोगशाळा वगैरे, ते मॅन्युफॅक्चर ड्रग. 11 डीलर मारतोय चक्रा. कशासाठी मारतोय, लवकर मॅन्युफॅक्चर ड्रग द्या, ऑर्डर खूप आल्यात, हे आल्यात, त्या आल्यात, या अशा पद्धतीने यांचे कामं चालतात. मग ह्या सगळ्यावर कारवाई होत असते. मॅन्युफॅक्चर ड्रग कुठं बनतात, त्यांचे कारखाने वगैरे. आता इथं समजून घ्या, निर्माण केलेले औषधी द्रव्य याचा अर्थ सर्व कोकासाधित पदार्थ, औषधी उपयोगाची कॅनॅबिस जे सुरुवातीला सांगितलं, अफूसाधित पदार्थ आणि अफूच्या गवताचा अर्क असा आहे. सर्व कोकोसाधित पदार्थ, औषधी उपयोगाचे कॅनॅबिस, अफूसाधित पदार्थ, अफूच्या गवताचा अर्क असा आहे. त्यालाच काय म्हणायचं, मॅन्युफॅक्चर ड्रग असं म्हणायचं. इतर कोणत्याही गुंगीकारक पदार्थाच्या किंवा सिद्ध पदार्थाच्या स्वरूपाबाबत उपलब्ध असलेली माहिती किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारानुसार कोणतीही निर्णय झालेला असल्यास तो निर्णय केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे जो निर्माण केलेले औषधी द्रव्य असल्याचे घोषित करेल तो गुंगीकारक पदार्थ किंवा सिद्ध पदार्थ असा आहे. म्हणजे केंद्र सरकार सुद्धा गॅजेटद्वारे घोषित करेल. परंतु त्यात जो कोणताही गुंगीकारक पदार्थ किंवा सिद्ध पदार्थ त्याच्या स्वरूपाबद्दल उपलब्ध असलेली माहिती अथवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराखाली एखादा निर्णय झालेला असल्यास तो निर्णय विचारात घेऊन केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनाद्वारे निर्माण केलेले औषधी द्रव्य नसल्याचे घोषित करेल. म्हणजे असल्याचेही घोषित करेल आणि नसल्याचेही घोषित करेल. त्या गुंगीकारक पदार्थाचा किंवा सिद्ध पदार्थाचा समावेश होत नाही. म्हणजे केंद्र सरकारला अधिकार आहे, ते करायचं का नाही करायचं राजपत्राद्वारे घोषित करेल. केला तर त्याचा समावेश होईल, नाही केला घोषित म्हणजे तो नसल्याचा घोषित केला तर त्याचा समावेश होणार नाही, हेच सांगितले. आणि काय सांगितले, सर्व कोकासाधित पदार्थ, औषध उपयोगाचे कॅनॅबिस, अफूसाधित पदार्थ, अफूच्या गवताचा अर्क, हे काय आहे, सगळे मॅन्युफॅक्चर ड्रग्स आहेत. लक्षात घ्या. आणि याच्यासाठी मारतोय डीलर चक्रा. कुठं मारतोय, फॅक्टरीकडे, मॅन्युफॅक्चरिंग जिथं होते त्या फॅक्टरीकडे मारतोय चक्रा. असं तुम्ही लिहून घेऊ शकता. 11 नंबर 11.
12 रुग्ण झाला बरा. 12 नंबर 12 रुग्ण झाला बरा. रुग्ण झाला बरा. आता तुम्ही म्हणा असं काय ट्रिक रुग्ण कुठं बरा होतो, त्याचे लय वेदना कमी होते, हे होते. आता ड्रग्स आहे, औषध आहे शेवटी, मेडिकल कॅनॅबिस आहे ना ते. मेडिकल नाव काय त्याचं, मेडिकल, लक्षात घ्या. औषधी कॅनॅबिस म्हणजेच औषधी भांग. याचा अर्थ कॅनॅबिसचा, भांगेचा कोणताही अर्क किंवा मद्यार्कयुक्त द्रावण, टिंक्चर म्हणजे ते द्रावणे तयार केलं जातं. इथं तुम्हाला चित्र दिलं, मेडिकल कॅनॅबिस, मेडिकल पर्पज असेल किंवा मेडिकल कॅनॅबिस म्हणा, त्याने रुग्ण झाला बरा. मेडिकल आहे यामुळे ट्रिक देत आहे, रुग्ण झाला बरा. नंबर 12 मेडिकल कॅनॅबिस. चला, नंबर सुद्धा विसरणार नाही तुम्ही, अशा ट्रिक देत आले मी. आता इथं चित्र तुम्हाला कोणाचं दिसतंय, श्री दिनेश बौद्ध. आधी आय थिंक राजेश होते, त्यांच्या आधी आयुक्त राजेश आडनाव आठवणा त्यांचा. चला 13 गुंगीकारक औषध द्रव्य आयुक्त. आता लक्षात कसं ठेवायचं, नार्कोटिक कमिशनरने रेड टाकली, काही बॉलिवूडचे अभिनेते त्या ठिकाणी पकडले आणि तर ते त्यांना म्हणायला लागले 13 कसूर, 13 कसूर, अब बुरा हाल होगा तेरा, हम कमिश्नर आए हैं, अब बुरा हाल होगा तेरा, 13 कसूर. असे तुम्हाला काल्पनिक स्टोरी सांगते. एखादा अभिनेता आहे आणि त्याच्यावर रेड टाकली आयुक्तांनी. रेड टाकल्यानंतर त्याच्याकडे काही ड्रग्स, रेव पार्टी ड्रग्स वगैरे सापडला. मग यांनी गाणं चालू केलं क्या बॉलिवूडच्या स्टाईलमध्ये, 13 सरूर नाही, 13 कसूर, अब बुरा हाल होगा तेरा, क्योंकि आए हैं अब कमिश्नर की एंट्री हो गई. या आता कमिश्नर, आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं CBN म्हणतो त्याला आपण, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स. तर नार्कोटिक्स कमिशनर, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. NCBचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि हे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, लक्षात घ्या, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जे सुरुवातीला मी NCB सांगितलं होतं, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, ते गृह मंत्रालयाच्या अंडर काम करतं. लक्षात घ्या, गृह मंत्रालयाच्या अंडर काम करतं. आणि सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड गव्हर्नमेंट इंडिया. थोडासा फरक समजून घ्या. याला आपण काय म्हणू शकतो, CBN म्हणू शकतो. CBN सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि जो आपला NCB सांगत होतो समीर वानखेडेंचा, त्यांचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, ते गृह मंत्रालयाच्या अंडर काम करेल. ते IRSS असतात, समीर वानखेडे ते IRSS असतात. आणि इथं सुद्धा IRS लेवलचेच व्यक्ती या ठिकाणी घेतले जातील. सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, IRSच राहणार कारण डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू आहे. डेप्युटी नार्कोटिक्स कमिशनर कोण आहेत, रणजित सिंग जे आहेत, कोणत्या भागाचे आहेत, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स ग्वालियरचे आहेत. म्हणजे असे तुम्हाला तुमच्या पुढे नावं दिलेले आहेत. आणि हे जे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स डिपार्टमेंट आहे ते रेव्हेन्यू ऑफ मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून या ठिकाणी त्यांचं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे 14 म्हणजे चवदार, असं लक्षात ठेवायचं. 14 म्हणजे चवदार. गुंगीकारक औषधी द्रव्ये, स्वापक औषधी, नार्कोटिक ड्रग्स असं म्हटलं जातं. गुंगीकारक औषधी द्रव्य याचा अर्थ सुरुवातीला सांगितलं मी, कोका, कॅनॅबिस, अफू. गुंगीकारक औषध द्रव्य याचा अर्थ कोकापान, कॅनॅबिस, अफू, अफूचे गवत याचा असून त्यामध्ये सर्व निर्माण केलेल्या औषध द्रव्यांचा समावेश होतो. आता हे कोका आहे, ओके, हे अफू आहे. अफूविषयी मी पुढे गेलं तुम्हाला सांगणार आहे याच्यात काय असतं. आणि हे काय आहेत, त्यांच्यापासून निर्माण केलेले औषध द्रव्य, ओके. मग लिक्विड स्वरूपात, इंजेक्शन, गोळ्या स्वरूपात जे काय असतील ते. 14 पान लय चवदार. ते वेशनी लोक काय म्हणतात, लय चवदार आहे. काय चवदार आहे, हे पान. आणि त्यांना नुसतं ते, आता बघा ना तुम्ही, गावाकडचे जे गांजाचे व्यसन असणारे लोक काय करतात, भज्यामध्ये गांजा टाकतात का, तर म्हणे भजी लय लागतात चवदार. मग यांनी काय केलं, 14 नुसारचं सेवन केलं. 14 नंबर 14 चवदार भजे, असं लक्षात ठेवू. चवदार भज्यामध्ये काय टाकलं त्यांनी, गांजा टाकलाय, ओके. गांजा म्हणजेच कॅनॅबिस वनस्पती. आता अफू 15, अफूचा बोंडारा ल्या. 15 नंबर 15 अफूचा बोंडारा. नंबर 15 अफूचा बोंडारा. नंबर 15 अफूचा बोंडारा. नंबर 15 अफूचा बोंडारा. अफू याचा अर्थ अफूच्या बोंडाचा साखळलेला रस. आता मित्रांनो तुम्हाला मी आधी सांगेन, हा जो अफू आहे सगळ्यात जास्त, अफूविषयी माहिती समजून घ्या मग तुमच्या कन्सेप्ट घेऊ. सगळ्यात जगातील 80% अफू अफगाणिस्तानमध्ये उगवतो. तालिबानची सत्ता आहे तिथं. आणि अवैध अफूची इकॉनॉमी जवळपास 19,000 कोटींची होती. तालिबानने 60% उत्पादन मादक पदार्थातून होते. तालिबानचे 60% उत्पादन ह्या मादक पदार्थांतूनच होते. तुम्ही बघा काही जिथं म्यानमार झालं, अफगाणिस्तान झालं, इथून आता कॅनडा आणि ते काही ठिकाणी तर
ते पीक तर हे केले, कायदेशीर केले, रेव्हेन्यूसाठी हे देश मान्यता देतात, काही करतात ते करतात, परंतु हे तालिबान झालं. तुम्ही म्हणता सर मग भारतावर दबाव आणला संयुक्त राष्ट्र परिषदेने, मग ह्या देशावर का नाही आणत? आता तुम्ही बघा तालिबान झालं, म्यानमार झाले, तर लष्करी राजवटी म्हणा किंवा त्यांच्या वेगळ्या राजवटी ते संयुक्त राष्ट्र परिषदेला तेवढे तसे जुमानत नाहीत, पण त्यांच्यावर निर्बंधही तसेच लावले गेले. तसंच भारतावर सुद्धा निर्बंध लावले जात असताना शेवटी मात्र 1985ला आपण कायदा आणला होता. तत्पूर्वी 1985 पर्यंत एक जनरली जे गांजा असेल, अफवा असेल, यांना एक प्रकारे दारूप्रमाणेच एक प्रकारे कन्सिडर केलं जायचं. पण आता हे जे अफूचं झाड दिसते तुम्हाला, त्या अफूचं गवत असेल, अफूचं झाड असेल, अफूचे बिया असेल, जेव्हा ते फळ जो बोंडा म्हणतो आपण, अफूचा जो बोंडा असतो ना, हा जे दिसतोय हा बोंडा पक्व होत असतो त्यावेळेस त्यांना काही असे काट मारले जातात आणि त्या काटमधून जवळजवळ हे काही लिक्विड बाहेर पडत असतं, ते मऊ लिक्विड असतं आणि त्याला मॉर्फिन म्हणतात. मॉर्फिन जवळजवळ 12% कॉन्सन्ट्रेशन किंवा 12% मॉर्फिन यातून मिळतं, 12% ह्या द्रव्यामधून. आणि हे 12% मॉर्फिन, आता ह्या मॉर्फिनचा उपयोग मी तुम्हाला सांगितलं कुठं होतं. मॉर्फिनचा उपयोग जी सुरुवातीला सांगितलं मी, मॉर्फिनचा उपयोग मित्रांनो आपल्या जे हे आहे पॅलेटिव्ह केअर सेंटर म्हणजे वेदनाशमक म्हणून त्या औषधाचा वापर होतो. वेदनाशमक कॅन्सर पेशंटला वगैरे नाही का दिले जातं. आणि त्याचं नशेसाठी पण वापर होतो, कारण शेवटी ते गुंगीकारच आहे. मॉर्फिन कशापासून मिळतो? ह्या द्रव्यापासून मिळतो. त्याच्यानंतर हे वाळवतात, वाळून सुद्धा याच्यापासून अजून नशे म्हणजे याच्या सगळ्यात नशा आहे. बिया सुद्धा आहे ना, ह्या बिया काय केल्या जातात, मग ही वाळल्यानंतर याच्या बिया वेगळ्या केल्या जातात आणि बिया वेगळ्या केल्यानंतर काय केलं जातं की ती प्रक्रिया करून त्या बियापासून खसखस निर्माण केली जातात. आता खसखस तुम्हाला माहीत असेल, आपल्या खाद्य जे काही कुकिंग सिस्टीममध्ये भारताच्या किंवा जे पदार्थ खाद्यद्रव्य वगैरे बनवत असतात तिथं खसखस आपण वापरत असतो. पण ती प्रक्रिया म्हणजे त्यातून नशा जवळजवळ काढलीच जाते. परंतु असं म्हटलं जातं त्यात जर नशा राहिली थोडीफार शिल्लक आणि ते खसखस वगैरेमध्ये जर ते प्राप्त झाले तर चांगली झोप येते असं पण म्हटलं जातं. शेवटी नशाच आहे त्याला. आणि ह्या मॉर्फिनचा उपयोग, नशा असल्यामुळे मॉर्फिनचा उपयोग त्या बिचाऱ्यात जे काही वेदना होत असतात, कॅन्सर पीडित पेशंट असतील किंवा अदर कोणते, तर त्यांच्या वेदना शमवण्यासाठी मॉर्फिनचा उपयोग होतो. आणि मॉर्फिन ह्या लिक्विडपासून प्राप्त होतं. आणि म्हणजे जवळजवळ ह्या सगळ्याच भागाचा त्या गवताचा त्याला असं म्हटलं जातं की वापर होतो ह्या अफूचा. म्हणून अफूचा बोंडारा 15 असं लक्षात ठेवायचं. 15 नंबर 15 अफूचा बोंडारा. आता अफू याचा अर्थ अफूच्या बोंडाचा साकळलेला रस आणि कोणत्याही तटस्थ द्रव्याशिवाय, म्हणजे कोणतेही मटेरियल असेल किंवा नसेलही द्रव्याशिवाय किंवा त्याच्या विना केलेल्या अफूच्या बोंडाच्या साकळलेल्या रसाचे कोणतेही मिश्रण असं आहे, परंतु त्यात 0.2% अधिक मॉर्फिन नसलेल्या कोणत्याही सिद्ध पदार्थाचा समावेश होत नाही. म्हणजे जे मिश्रण असेल त्याच्यात 0.2% अधिक कॉन्सन्ट्रेशन असावं. कशाचं? मॉर्फिनचं. लक्षात घ्या, मॉर्फिनचं 0.2% जसं आपण कोकीनचं बघितलं होतं अगदी तसंच इथं 0.2% अधिक मॉर्फिनचं मिश्रण कॉन्सन्ट्रेशन अधिक असेल तर त्याला काय म्हणायचं? अफू म्हणायचं. जर कमी असेल तर म्हणायचं नाही. हे अपवाद पण लक्षात ठेवा, हे पण लक्षात ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो अफू म्हणजे काय? अफूचा बोंडारा नंबर 15. ओके, चला आता पुढची व्याख्या आपल्याला पाहायची आहे. 16 अफू गाळा, वाळा, चाळा काय करायचे ते करा, शेवटी तो अफू साधित पदार्थच आहे. लक्षात घ्या, मी सुरुवातीला सांगितलं तो अफू हिरवा होता, त्याचा तोपर्यंत त्यांनी ते काट मारू त्यातला ते लिक्विड काढून घेतला, त्यातून मॉर्फिन बनवला. परत त्यांनी त्या अफूला सोडलं नाही, त्यातून 12% मॉर्फिन प्राप्त झालं त्यांना. आणि त्यानंतर त्यांनी ते वाळून सुद्धा त्याच्यापासून त्यांनी अफू साधित डेरिव्हेटिव्स बनवलेत, पदार्थ बनवलेत. तर ते बियाण्यापासून सुद्धा आपल्याला माहिती काय बनवता येतात, बियाण्यापासून सुद्धा त्या अफूच्या तर खसखस वगैरे बनवता येते. म्हणून 16 त्याला वाळा, गाळा, तो झाला अफूसाधित पदार्थ. 16 त्याला गाळा, वाळा झाला अफूसाधित पदार्थ. अफूसाधित पदार्थ याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. म्हणजे काय? औषधी अफू म्हणजेच काय? भारताच्या औषधी गुणधर्म ग्रंथांच्या, ज्याला फार्माकोपिया किंवा केंद्र सरकारने या संबंधात अधिसूचित केलेले तर कोणत्याही औषधी गुणधर्म ग्रंथाच्या आवश्यकतेनुसार औषधी वापरासाठी स्वीकारण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया जिच्यावर केलेल्या आहेत ती अफू, मग ती भुकटीच्या स्वरूपात, लक्षात घ्या, मग ती भुकटीच्या स्वरूपात प्रक्रिया करून, मग किंवा ती कणीदार असो जी सुरुवातीला दाखवली, किंवा अन्य स्वरूपात असो किंवा तिचे तटस्थ द्रव्याबरोबर मिश्रण केलेले असो, ते काय म्हणायचं? औषधी अफू. ओके, सिद्ध केलेले अफू म्हणजेच काय? जे प्रक्रियेतून आलेले, प्रिपरेशन केलेली आहे. सिद्ध केलेले अफू म्हणजे धूम्रपानासाठी योग्य होईल अशा अर्कामध्ये अफूचे रूपांतर करण्यासाठी योजलेल्या अनेक प्रक्रिया करून मिळवलेल्या अफूचा कोणताही सिद्ध पदार्थ आणि अफू ओढल्यानंतर उरलेला कोणताही गाळ किंवा इतर अवशेष याला सुद्धा काय म्हणायचं? अफूसाधित पदार्थ म्हणायचं. आता हे तुम्ही लिहूनच घ्यायचं. काय? फॅनेथ्रिन अल्काइड्स म्हणजेच मॉर्फिन, लिहून घ्या, मॉर्फिन, कॉडिन, थिबेन आणि त्यांचे क्षार. लक्षात घ्या, अफूसाधित पदार्थ आहे त्यालाच काय म्हणायचं? फॅनेथ्रिन अल्काइड्स म्हणजेच मॉर्फिन, कॉडिन, थिबेन आणि त्यांचे क्षार. पुढे काय सांगितलंय? आता हे पण एक लिहून घेणं गरजेचं आहे. त्याला डायसिटिल मॉर्फिन म्हणजेच काय? डायमॉर्फिन किंवा हिरोईन. कोकीन कशापासून मिळवतात? कोकोपासून, बरोबर.
भांग कशापासून मिळवतात? कॅनॅबिस वनस्पतीपासून. अगदी हिरोईन कशापासून मिळवतात? डायसिटिल मॉर्फिन म्हणजेच मॉर्फिन किंवा हिरोईन अफूपासून. ओके, हिरोईन म्हणून ओळखले जाणारे अल्कॉइड्स आणि त्याचे क्षार हे लक्षात घ्या. ओके, पुढं 0.2% अधिक मॉर्फिन असलेले किंवा कोणतेही डायसिटिल मॉर्फिन असलेले सर्व सिद्ध पदार्थ. 0.2% अधिक मॉर्फिन असलेले, पाठीमागं आपण व्याख्या बघितली, विसरू नका. पाठीमागं काय सांगितलं? 0.2% अधिक मॉर्फिन नसलेल्या सिद्ध पदार्थाचा समावेश होत नाही. म्हणजे 0.2% अधिक मॉर्फिन असेल तरच तो अफू होत होता, आणि 0.2% अधिक त्याचं प्रमाण मॉर्फिनचं असेल तरच तो अफूसाधित पदार्थ सुद्धा होतो. म्हणजे 0.2% हे लक्षात ठेवायचं. 0.2% अधिक मॉर्फिन असलेला अफू, 0.2% अधिक मॉर्फिन असलेला अफूसाधित पदार्थ. ओके, आणि त्याचबरोबर डायसिटिल मॉर्फिन. मॉर्फिन हा शब्द अफूशी रिलेट आहे, कोकीन हा शब्द कोकाशी रिलेट आहे, हे लक्षात असू द्या. डायसिटिल मॉर्फिन म्हणजेच काय? त्याला डायमॉर्फिन किंवा हिरोईन. हिरोईन हा शब्द आपण चित्रपटामध्ये वारंवार ऐकलेला असेल. आणि फेनेथ्रिन अल्काइड्स म्हणजेच मॉर्फिन, कोडीन, थिबेन व त्यांचे क्षार. हे 3 शब्द लिहून घ्यायचे. मॉर्फिन, कोडीन, थिबेन. यमक आहे त्याच्यामुळे विसरू नका. मॉर्फिन, कोडीन, थिबेन. ओके, नाहीतर यमकोथिल्या, थिकोमा लिहा, थिकोमा, थुकोमा काही लिहा. म्हणजे हे 3 शब्द विसरायचे नाही. चला, म्हणजे थिकोमा नावाची हिरोईन आहे असं लिहू शकतात. थिकोमा नावाची हिरोईन आहे, हे ट्रिक्स लिहून घ्या. थिकोमा नावाची हिरोईन कशाच्या संबंधित आहे? हे अफू ओढण्याच्या संबंधित आहे. अफू ओढते ती. थिकोमा नावाची हिरोईन अफू ओढते, अशी ट्रिक तुम्ही लिहून घ्या. पुढं 17 अफूचे झाड लावला तर तुम्हाला होईल पोलिसांचा खतरा, NCBचा खतरा. ओके, अफूचे झाड, ओपियम पॉफी, पॅपावस सोमनिफेरम एल या जातीची वनस्पती. लक्षात घ्या, पॅपावर सोमनिफेरम एल या जातीची वनस्पती, आणि ज्याच्यापासून अफू किंवा कोणते फेनेथ्रिन अल्काइड काढता येते, आणि केंद्र सरकारला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी जे अफूचे झाड असल्याचे घोषित करता येईल ती पॅपावर इतर कोणत्याही जातीची वनस्पती. ह्या सगळ्या पॅपावर जातीची वनस्पती तुमच्या समोर दिलेल्या आहेत. पॅपावर लक्षात घ्या, पॅपावर सोमनिफेरम एल. पॅपावर सोमनिफेरम एल हा शब्द लक्षात ठेवायचा. पॅपावर सोमनिफेरम एल या जातीची वनस्पती म्हणजे अफूचे झाड, आणि ज्याच्यापासून अफू किंवा कोणतेही फेनेथ्रिन अल्काइड काढता येते, आणि केंद्र सरकारला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आणि अधिनियमाच्या प्रयोजनासाठी जे अफूचे झाड असल्याचे घोषित करते ते पॅपावरच्या इतर कोणत्याही जातीची वनस्पती असं म्हणता येईल. अफूचे गवत, त्याला पॉपी स्ट्रॉ असं म्हणतात. सगळं समोर दिलंय. अफूचे गवत म्हणजे काय? फक्त हिरवगारच दिसावा असं नाही. काय बघा, अफूचे झाडाचे कापणी केल्यानंतरचे सर्व भाग बिया वगळून, फक्त बिया वगळून, बिया माहिती आपल्याला, बियांपासून ते सुकून द्यावं लागतं, मग बिया काढतात, बिया प्रक्रिया करतात, त्याची खसखस तयार करतात. ओके, आणि ते खसखस आपण वापरतो खाद्यपदार्थाला. अफूच्या झाडाची कापणी केल्यानंतर सर्व भाग बिया वगळून, मग ते भाग त्यांच्या मूळ स्वरूपात असोत किंवा नसोत, कापलेल्या, भरडलेल्या, पूर्ण केलेल्या स्वरूपात असो, त्यांच्यामधून कोणताही रस काढलेला असो किंवा नसो. म्हणजे अफूच्या बिया सोडला, बियांचा सुद्धा वापर खसखस निर्मितीसाठी होतो, पण इथं बिया वगळून सांगितले. अफूच्या सर्व भागांचा उपयोग होतो आणि त्याला अफूचे गवत असं म्हटलं, पॉपी स्ट्रॉ असं म्हटलं गेलेलं आहे. इथं बघा त्याचं काय केलंय, भुकटीच्या स्वरूपात, मूळ स्वरूपात असोत किंवा नसोत, कापणी केल्यानंतर सर्व भाग, मग ते भाग त्यांच्या मूळ स्वरूपात असोत किंवा नसोत, कापलेल्या, भरडलेल्या, चूर्ण केलेलं, हे चूर्ण केलेलं आहे. नंतर हे काय कापलं गेलंय, ही तर भरडलं गेलंय समजा, आणि ते डायरेक्टच दाखवले पीक, आपण त्यांचं अफूची पीक, अफूची बाग दाखवली, शेती दाखवली. तर हे सर्व भाग, मग त्यांचा रस गाळलेला असो नसो, अफूचे गवत असं समजलं जातं. मग ते आपण पाहतो वाळलेल्या, कापलेल्या, भरडलेल्या स्वरूपात, कशाही स्वरूपात असो. हे जे चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिले ना, त्याच उद्देशाने दिले, तुम्हाला व्याख्या लवकर समजावी. ओके, आता 18 राहिलं ना आपलं, 18ची ट्रिक्स द्यायची राहिली तुम्हाला. 18 बिया सोडून बाकीचं सगळं भरा पेटरा भरा. बिया सोडून बाकी सगळं भरा पेटरा. मग बियांचं काय करायचं? चला, खसखस निर्माण करायला पाठवून द्या. ते खाद्यपदार्थ आहे, बाकी सगळ्यात नशा आहे. बियांच्यात सुद्धा नशा असते, पण ती प्रक्रिया करावी लागते, प्रॉपर वाळावं लागतं. प्रक्रिया करून त्यातली नशा रिमूव्ह होऊन त्याची खसखस सुद्धा निर्माण होते. पण जर ती प्रॉपर प्रक्रिया केली नाही तर ती नशा सोडू शकते खसखसला सुद्धा. मग खसखस युक्त पदार्थ खाऊन चांगलं झोपा येते आपल्याला. चला, 19 एक नऊ लक्षात कसं ठेवायचं? 19 नंबर 1 9. तर अफूच्या गवताचा अर्क लई मऊ.
असं म्हणतोय लय मऊ, हे मऊचिके लक्षात घ्या, मऊचिके मऊ हे जो द्रव्य आहे तुमच्या समोर दिसतो हा मॉर्फिन असतो, याच्यामध्ये 12% मॉर्फिन असतो. याच्यामध्ये काय केलं जातं, जेव्हा हे परिपक्व बोंडा होतो आणि हा बोंडा जेव्हा परिपक्व होतो तेव्हा बोंडारा अफूचा पिकाचा, अफूच्या बाबत व्याख्या पाहिली होती कलम 15 अफूचा बोंडारा, तसा बोंडारावर काट मारले जातात ह्या सगळ्या आणि ह्या चिक कलेक्ट केला जातो किंवा हे लिक्विड कलेक्ट केलं जातं आणि ह्या लिक्विडच्या माध्यमातून 12% जवळजवळ मॉर्फिन कव्हर होतो आणि बाकी नंतर वाळल्यानंतर सुद्धा त्यातून नशेयुक्त डेरिव्हेटिव्स प्राप्त करता येतो. मग त्याच्यामध्येच काय असतं, अफूच्या गवताच्या अल्कॉइडचा अर्क काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेमध्ये अफूच्या गवतामधून निघणारा पदार्थ असा आहे जो तुम्हाला दिसतोय. लक्षात घ्या, अफूच्या गवताच्या अल्काइडचा अर्क काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेमध्ये अफूच्या गवतामधून निघणारा पदार्थ जे तुमच्या डोळ्यासमोर आहे, प्रॉफिट रॉ कॉन्सन्ट्रेशन, अफूच्या गवताचा अर्क. पुढं NDPS संदर्भातील सिद्ध पदार्थ म्हणजे प्रिपरेशन्स, त्याच्या प्रक्रिया करून प्रिपेअर केले जातात ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. गुंगीकारक औषध द्रव्याच्या किंवा मानसिक समतोलावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या संबंधात सिद्ध पदार्थ याचा अर्थ डोसाच्या स्वरूपातील असे कोणतेही एक वा अधिक औषध द्रव्य डोसाच्या स्वरूपात, मग इंजेक्शनने देतील, गोळ्या टॅबलेटने देतील, एक किंवा अधिक पदार्थ अथवा अशी एका किंवा अधिक औषध द्रव्य किंवा पदार्थ अंतर्भूत असलेले कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष स्थितीमधील कोणतेही द्रावण मिश्रण, म्हणजे द्रावण मिश्रण, टॅबलेट, इंजेक्शन, डोस काही असते, एक किंवा अधिक असते, जे NDPS आहे, नार्कोटिक ड्रग्स आहे आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहे, असं कोणताही पदार्थ जो प्रक्रियेतून निर्माण केलेला आहे त्याला म्हणायचं सिद्ध पदार्थ, त्याला प्रिपरेशन्स म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आणि हे सिद्ध पदार्थ नंबर 20 पुढं आहे, नंबर 20, पण हे तुमच्यासाठी आहे विष, तुमच्यासाठी काय आहे ती विष आहे, विष आहे, विष. ते खायचं नाही, प्यायचं नाही, काय नाही, तर शरीराची वाट लागेल. लक्षात घ्या, हे जरी डोस असं काय असो खायचं नाही, कारण नंबर 20 ते आहेत जरी सिद्ध पदार्थ तुम्हाला करतील ते विष म्हणून सिद्ध, विष म्हणून करतील सिद्ध, विष म्हणून सिद्ध झालेत म्हणून ते सिद्ध पदार्थ. लक्षात घ्या, नंबर 20 विष म्हणून झालेत ते सिद्ध म्हणून सिद्ध पदार्थ. ट्रिक्स आहे, कन्सेप्ट नाही तो, ट्रिक्स आहे, लक्षात घ्या. प्रिस्क्राईब विहित म्हणजे काय, ह्या अधिनियमान्वये बनवलेल्या नियमाद्वारे विहित करा, विहित 21 कायद्याला करून चेक करा, विहित असल्या करा, विहित कायद्याला करून चेक. 21 म्हणजे नियम कोण बनवतं, केंद्र सरकार, कशासाठी, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी. विहित कायद्याला करून चेक करा, विहित 21 असं लक्षात ठेवू शकता. 22 2-2 उत्पादन, 2-2 उत्पादन असं लक्षात ठेवा, 2-2 उत्पादन, 2-2 उत्पादन तुमच्यासाठी घोषणा आहे, 2-2 उत्पादन किंवा 22 सिंगचं उत्पादन, 22 सिंगचं उत्पादन. 10 नंबरला आपण काय पाहिलं होतं, NDPS बाबत निर्मित प्रक्रिया बघितली होती, उत्पादन व्यतिरिक्त. ओके, आता इथं उत्पादन सांगितलंय, लक्षात घ्या. उत्पादनाची व्याख्या खरं तर आधी घ्यायला पाहिजे होती, पण असो, इथं काय केलं जातं, कोकाचे पानं, अफूचं गवत काय जे असेल त्याच्यापासून जे काही पदार्थ मिळवतात, नशिडी जे गुंगीकारक औषध द्रव्य ते वेगळं करणं झाडापासून, वनस्पतीपासून, त्याला म्हणायचं उत्पादन. अफूचे गवत, कोका पाने किंवा कॅनॅबिस या गोष्टी ज्या वनस्पतीपासून मिळवण्यात येतात त्या वनस्पतीपासून अलग करणे असं आहे. बघा हे अलग करते कसं मस्तपैकी, आणि ते नशेडी आहे सगळं. चला, ते मॉर्फिन स्वरूपात असतील किंवा राळसू काय असेल ते आपण पाहिलं की कॅनॅबिस वनस्पतीपासून भांग, चरस हे वेगळं करून ते जे वनस्पतीपासून वेगळं करतात त्याला म्हणायचं उत्पादन. नंतर पहा, पुढं पहा 23 मानसिक 23 व्याख्याला जास्त वेळ घालवते, कारण का घालवते, कन्सेप्ट त्याशिवाय समजणार नाही आणि व्याख्येवर प्रश्न असतोच. 23 आहारी 23 कशाच्या आहारी, मन गेलं आहारी, मन गेले आहारी. 23 मन गेले आहारी, कुणाच्या आहारी गेले, मानसिक समतोलावर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या, म्हणजे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसच्या आहारी. मन गेले आहारी, आज एक गोळी, उद्या एक गोळी, परवा एक गोळी. 23 मन गेले आहारी. ओके, असं तुम्ही ट्रिक्स लिहू शकता. मानसिक समतोलावर परिणाम करणाऱ्या पदार्थ याची व्याख्या. ओके, जसे 15 मध्ये आपण बघितली तसे मानसिक समतोलावर परिणाम करणारे पदार्थ याचा अर्थ नैसर्गिक वा कृत्रिम असा कोणताही पदार्थ, नैसर्गिक नॅचरल, कृत्रिम म्हणजे प्रयोगशाळेत, सिंथेटिक, कृत्रिम असा कोणताही पदार्थ किंवा कोणतेही नैसर्गिक द्रव्य किंवा अनुसूचीमध्ये उल्लेख केलेला, अनुसूची जवळजवळ 110+ त्या ठिकाणी केंद्र सरकारने गॅजेटद्वारे घोषित केलेले आहे. अनुसूचीमध्ये उल्लेख केलेल्या मानसिक समतोलावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या यादीत समाविष्ट केलेला असा पदार्थाचा किंवा द्रव्याचा कोणताही क्षार सिद्ध पदार्थ आहे. 23 हा नंबर तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे, कारण का कायदा दोनच लोकांच्या नावाने, दोनच गोष्टीच्या नावाने, नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसची ही व्याख्या 23 23
मन गेलं आहारी. कोणाच्या आहारी गेलं? सायकोट्रॉपिक सबस्टन्स. म्हणून नंबर 23 लक्षात ठेवायचं. ते काय सांगितले अनुसूचीमध्ये जे जे केंद्र सरकारने उल्लेखित केले ते असतील, मग ते नैसर्गिक असतील, कृत्रिम आसन. जे रेडमध्ये दिले ती व्याख्या लक्षात घ्या. त्याच्यापासून बनवलेलं मिश्रण आसन, द्रव्य आसन किंवा सिद्ध पदार्थ काही असो त्याला काय म्हणायचं? सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. पुढं 23A NDPS संदर्भात लहान प्रमाण. जे आधी मोठं प्रमाण बघितलं ते लहान प्रमाणात आपल्याला पाहिजे. आधी आपण पाहिलं मोठं प्रमाण म्हणजे व्यावसायिक प्रमाण पाहिलं आपण, वाणिज्यिक प्रमाण. तसंच तेच ग्राफ पुन्हा येते, परत वाचून दाखवणार नाही तुम्हाला. गुंगीकारक औषध द्रव्य आणि मानसिक व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांच्या समाजात लहान प्रमाण याचा अर्थ केंद्र सरकार गॅजेटद्वारे घोषित करतं. ओके, अधिसूचनेद्वारे केल्या प्रमाणापेक्षा कमी असलेले गॅजेटद्वारे म्हणजे लहान जसं जेवढं सापडेल त्या व्यक्तीकडं, तर ते लहान प्रमाण असेल तर शिक्षा त्याला 6 महिने ते 1 वर्ष, आणि ते व्यावसायिक प्रमाण असेल किलोने सापडत असेल. पण ते आता ड्रग्स कोणत्या प्रकारचे देऊ? गांजा असेल तर गांजाला जास्त किलो आहे. गांजात 1 किलो सापडलं त्याला अल्प प्रमाण समजतं, पण ते जर 25-30 किलो सापडलं, जास्त सापडलं 200-300 किलो, तर मात्र त्याला व्यावसायिक प्रमाण म्हटलं गेलं. पण काही असे ग्रॅमवर सुद्धा आता इथं बघा ना, एम्फेटामाइन हे 2 ग्रॅम सापडलं त्याला लहान प्रमाण, 50 ग्रॅम आपल्याला 50 ग्रॅम नावाला लहान वाटतं, पण ते व्यावसायिक प्रमाण आहे. कारण काही मिलीग्राममध्ये सुद्धा नशे आहे त्यांच्या. मग तिथं व्यावसायिक प्रमाण सापडणाऱ्या लोकांना शिक्षा 10 वर्ष ते 20 वर्ष, 1 लाख ते 2 लाख रुपये दंड आहे. आणि लहान प्रमाण ज्याच्याकडे सापडतं त्याला शिक्षा मात्र कमी आहे, 6 महिने ते 1 वर्ष 10,000 रुपये दंड. असं चरस 100 ग्रॅम हे सगळं ते ऑलरेडी घेतलं. गांजा 1 किलो सापडलं त्याला लहान प्रमाण म्हटले गेले, आणि 20 किलो सापडलं तर त्याला व्यावसायिक प्रमाण म्हटले गेले. तर हेच प्रमाण कोण ठरवतं? प्रत्येक द्रव्याबाबत, प्रत्येक नार्कोटिक ड्रग्स, प्रत्येक सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस बाबत हे प्रमाण गॅजेटद्वारे केंद्र सरकार ठरवतं. कारण पुढे कारवाई त्या अनुषंगाने त्यांच्यावर होत असते. ओके, आता आपल्याला पाहिजे 24 आंतरराज्यीय आयात करणे. ओके, टू इम्पोर्ट इंटरस्टेट. आता गुजरातचं महाराष्ट्र गुजरात असे आंतरराज्य, समजा बिहारमधून गुजरात, असं वेगवेगळे राज्य भारतातील एका राज्यामध्ये किंवा संघराज्य क्षेत्र म्हणजे केंद्रशासित प्रदेश. ओके, नॅशनल टेरिटरीज म्हणतो आपण. भारतातील एका राज्यामध्ये किंवा संघराज्य क्षेत्रामध्ये भारतातील दुसऱ्या राज्यातून किंवा संघराज्य क्षेत्रावर आणणे असं आहे. समजा चंदीगड पंजाब चंदीगड असं, किंवा पंजाब हरियाणा पंजाब. ओके, तर या ठिकाणी ते आंतरराज्य आयात म्हटलं जातं. चंदीगडमधून पंजाबला गेलं, जरी चंदीगड पंजाबची राजधानी असली तरी केंद्रशासित प्रदेश आहे ना, किंवा दिल्लीवरून पंजाबला गेलं तर आंतरराज्यच म्हणायचं, जरी दिल्ली केंद्रशासित असलं तरी. ओके, आणि हरियाणातून पंजाबला गेलं तरी आंतरराज्यच म्हणायचं. 25 भारतात आयात करणे, टू इम्पोर्ट इन टू इंडिया. म्हणजे समजा पाकिस्तानमधून, अफगाणिस्तानमधून, समजा आता अफगाणिस्तानमध्ये अफू 80% सांगितलं मी तुम्हाला, तो अफू भारतात आणायचा असेल तर तो आयात कसा केला जातो? तर जे वाहनं आपण पाहिले की जसं विमानाने, गाड्यांनी, आता रोडचा पण रस्ता आहे भारतात येण्यासाठी बाय रोड, किंवा जहाजाने समजा पाकिस्तानवरून इकडून कराची, गुजरात वगैरे इकडून नाही का. भारतात आयात करणे या शब्दप्रयोगाचा त्याचे व्याकरणिक फेरफार आणि सजातीय शब्दप्रयोग यांच्या अर्थ आहे ते सोडून द्या, फक्त लालमधलं वाचा. भारताबाहेरील ठिकाणाहून भारतामध्ये आणणे असं असून त्यामध्ये एखादी गुंगीकारक औषध द्रव्य किंवा मानसिक समतोलनावर परिणाम करणारा पदार्थ ज्या जहाजातून, विमानातून, वाहनातून किंवा वाहतुकीच्या इतर साधनातून नेला जात असेल त्यामधून तो हलवता भारताबाहेर घेऊन जाण्याच्या उद्देशाने भारताच्या कोणत्याही बंदरामध्ये, विमानतळावर किंवा ठिकाणी आणण्याचा समावेश होतो. म्हणजे या ठिकाणी तो पदार्थ बाहेर न्यायचा आहे देशाच्या, मग तो एअरपोर्टवर आणला असेल, तो बंदरावर आणलेला असेल तरी सुद्धा त्याला काय म्हणायचं? भारतात आयात करणे. ओके, म्हणजे हे लक्षात घ्या, भारताबाहेरील ठिकाणाहून भारतामध्ये आणणे असं असून त्यामध्ये एखादी गुंगीकारक औषध द्रव्य किंवा मानसिक समतोलनावर परिणाम करणे म्हणजे NDPS, नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, जहाजातून, विमानातून, वाहनातून किंवा वाहतुकीच्या इतर साधनांमधून नेला जात असेल त्यामधून तो हलवता भारताबाहेर घेऊन जाण्याच्या उद्देशाने भारताच्या कोणत्याही बंदरामध्ये, विमानतळावर ठिकाणी आणण्याचा समावेश होतो. ठीक आहे, आणला जातो तिथं समावेश होतो. स्पष्टीकरण हा खंड आणि 26वा खंड यांच्या प्रयोजनासाठी भारत यामध्ये भारताच्या क्षेत्रीय समुद्राचा, क्षेत्रीय समुद्र म्हणजे त्याला आपण टेरिटरी एरिया 12 नॉटिकल मैल असतो, लक्षात घ्या. 12 नॉटिकल मैल म्हणजे असं नाही की तो म्हणला मी भारताच्या जमिनी पायच ठेवला नाही. आणि इथं आपण व्याख्या पाहतो आयातची, पाकिस्तानातून तो निघालाय कराचीवरून, आणि निघाल्यानंतर तो गुजरातमध्ये तो ड्रग्ज घेऊन येणार आहे, पण त्या समुद्रातच येतो, अजून भारतात गुजरातच्या किनाऱ्यावर उतरलाच नाही, बंदरात उतरलाच नाही, परंतु तो भारताच्या कशाचा क्षेत्रीय समुद्रात एंटर केलाय. म्हणजे 12 नॉटिकल मैल समुद्र असतो तो 12 नॉटिकल मैल हा भारताचीच बॉर्डर समजला जातो, भारताचा समुद्र समजला जातो, भारताचंच राज्यक्षेत्र समजलं जातं. लक्षात घ्या, त्याला भारतच समजलं जातं कारण ते भारताचं टेरिटोरियल वॉटर्स आहेत. म्हणजे त्यांनी भारतात आयात केलं असं समजलं जाईल, त्याच्यावर कारवाई होईल. लक्षात घ्या. चला, म्हणजे या ठिकाणी भारतात आयात करणे म्हणजे भारताच्या बाहेरून भारतामध्ये आयात केली जाते किंवा एअरपोर्ट, बंदरावर उतरवला जातो, माल तिथं सापडला जातो, म्हणून तिथं कस्टम ऑफिसर, एक्साइज ऑफिसर यांचा रोल त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे.
कस्टम ऑफिसरचा रोल तिथं आहे. आता 26 भारताबाहेर निर्यात करणे. भारताबाहेर म्हणजे भारतात उत्पादन करतोय, भारताबाहेर निर्यात करतोय. तर भारताबाहेर निर्यात करणे याचा अर्थ त्याचे व्याकरणिक फेरफार सज्जाती शब्द हे सोडून द्या, फक्त भारताबाहेरील ठिकाणी भारतातून घेऊन जाणे एवढंच लिहा. भारताबाहेरील ठिकाणी भारतातून घेऊन जाणे. मग ही बाय रोड असेल, बाय कार असेल, बाय बोट असेल, जहाज असेल, विमान असेल. आता आपल्याला पुढे पाहिजे 27 आंतरराज्यीय निर्यात. सत्ता आणण्यासाठी लक्षात घ्या. नंबर 27 सत्ता आणण्यासाठी, सत्ता पाडण्यासाठी ह्या राज्याचं सरकार त्या राज्यात काय करते असं आपण फक्त ट्रिक्स पुरतं लक्षात ठेवा. काय करतं, समजा एक राज्य आहे, एका राज्यात वेगळ्या पक्षाचं सरकार, दुसऱ्या राज्यात वेगळ्या पक्षाचं सरकार. हे राज्यात काय करतं, काही लोकांना सांगतं जारे घेऊन तिकडं त्या राज्याचं सरकार पडलं पाहिजे. म्हणजे सत्तेसाठी ह्या राज्यात त्या राज्याला काय करते, नंबर 27चा आंतरराज्य निर्यात करते. आंतरराज्य निर्यात करणे यामध्ये भारतात एखाद्या राज्यातून किंवा संघराज्य क्षेत्रातून भारताच्या दुसऱ्या राज्यामध्ये किंवा संघराज्य क्षेत्रामध्ये घेऊन जाणे. संपला विषय. संघराज्य क्षेत्र म्हणजे काय, केंद्रशासित प्रदेश, जिथं केंद्राचं अधिकार आहे किंवा केंद्र तिथं शासन करतं. ओके. वाहतूक करणे 28 किंवा 28 नंबर 28 वाहतूक करायला लागते वाट. करायला लागते वाट असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता याला वाट लागणार ना, हे का हवेत थोडंच जाणार आहे. हां, वाट लागते, वाहतूक करायला लागते वाट. वाहतूक करण्याचा अर्थ त्याच्या राज्यातील किंवा संघराज्य क्षेत्रात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे. म्हणजे इथं ट्रिक्समध्ये वाट दिली म्हणजे याचा अर्थ असा नाही की वाटणीच, विमानांनी घेऊन जाऊ शकतो, जहाजांनी घेऊन जाऊ शकतो. फक्त काय केलं ते भारतातल्या भारतात असतं, त्याच राज्यातील किंवा संघराज्य क्षेत्रातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे. म्हणजे असं नाही भारताच्या भारतच नाही, फक्त त्याच राज्यातील किंवा संघराज्य क्षेत्रातील एका ठिकाणाहून, म्हणजे त्याच राज्यात, लक्षात घ्या, हा त्याचला गोल करा, त्याच राज्यातील किंवा संघराज्य क्षेत्रातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. ओके. त्याच राज्यात असतं किंवा त्या संघराज्य क्षेत्रात, त्याला म्हणतात वाहतूक. म्हणजे जसं की पुणे जळगाववरून पुण्याला, पुण्याहून जळगाव असं त्याच राज्यात. NDPHचा वापर 28 NDPHचा वापर म्हणजे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचा वापर. गुंगीकारक औषध द्रव्य आणि मानसिक समतोल परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या समाजात वापर याचा अर्थ व्यक्तिगत सेवनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचा वापर. व्यक्तिगत सेवनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचा वापर म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं बरेच काही वापर आहे ड्रग्सचे, म्हणजे किंवा हे जे औषध द्रव्य किंवा मानसिक परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या बरेच काही. आता आपण पाहतो काही गुन्हेगारी पर्पजसाठी सुद्धा काही लोक वापरतात, जसं की मुली लवकर वयात यावे, त्यांचे हार्मोनल चेंजेस व्हावेत, किंवा काही क्राईम करण्यासाठी सुद्धा ते हे करतात, किडनॅपिंग वगैरे अपहरण करण्यासाठी ड्रग्स कंटिन्यू त्यांना चालू ठेवतात आणि त्याच्यामुळे ते कंट्रोल राहत नाही त्या लोकांचं. नंतर 29 शेवटचा, एकदम शेवटचा. आपल्या व्याख्या संपल्या. लय मोठं लेक्चर होऊ द्या, पण लेक्चर समजलं पाहिजे, कायदा समजला पाहिजे. म्हणजे तुमच्या डोक्यात एकदा हे एक जरी प्रश्न आला तरी 2 मार्क फिक्स आहेत. नंबर पण तुम्हाला लक्षात ठेवायला मी प्रत्येक नंबरची ट्रिक्स दिलेली आहे मित्रांनो, आणि तुम्हाला प्रत्येक व्याख्या सविस्तर समजून सांगितली, कुठं संबंध येईल, काय येईल, तर काय असतं. नुसतं वाचायला गेलं असतं तर काय समज नसतं, आपोआप भांग सगळं डोक्यात मिक्स झालं असतं आणि आपल्याला जिज्ञासा चढली असती वेगळीच. या अधिनियमामध्ये वापरलेला मात्र व्याख्या न केलेल्या शब्दाचा अर्थ सेम. 29 तुझ्यासाठी CRPC आहे भाऊ, लिहा. 29 तुझ्यासाठी CRPC आहे भाऊ. म्हणजे काय सांगितलं आहे की जिथं जी व्याख्या याच्यामध्ये करण्यात आलेली नाही ती CRPC नुसार त्याचा अर्थ घ्यायचा. CRPC मध्ये समजा त्याच्यात ठाणे अंमलदाराची व्याख्या करण्यात नाही आली किंवा काही ऑर्डर नाही व्याख्या, तर CRPC नुसार अर्थ घ्यायचा. संपला विषय. 29 CRPC तुझ्यासाठी CRPC आहे भाऊ. तू नाराज होऊ नको, जरी तू व्याख्या केली नसली तरी तू नाराज होऊ नको, तुझ्यासाठी CRPC आहे भाऊ. आता हे थोडं प्रमाणाबाबत आहे. खंड 5, 6, 15, 16. 5 काय, कोकाच्या संबंधात होतं, म्हणजे कोकासाधित म्हणजे कोकीन, कोकासाधित पदार्थ कोकीन, कोकाचे पानं, कोकाचे झाड. नंतर 15, 16, 15 अफूचा बोंडारा. नंबर 15 अफूची वनस्पती, अफूचा बोंडारा, अफू. 16 अफूसाधित जे काही पदार्थ असतील ते, ओके, डेरिव्हेटिव्ज असतील. तर यांच्या प्रयोजनार्थ द्रवरूप सिद्ध पदार्थांच्या बाबतीतली टक्केवारी, द्रवरूप असन तो द्रवरूप लिक्विड स्वरूपात असं, द्रवरूप सिद्ध पदार्थांच्या बाबतीतली टक्केवारी पुढील प्रकारे मोजण्यात येईल. टक्केवारी लक्षात घ्या. सिद्ध पदार्थाच्या प्रत्येक 100 मिलीलिटरमध्ये 1% पदार्थ असलेला असा सिद्ध पदार्थ म्हणजे घनरूप असल्यास 1 ग्रॅम पदार्थ असलेला सिद्ध पदार्थ. लक्षात घ्या. एक 100 मिलीचं पाणी लिक्विड आहे तुमच्याकडे, 100 मिलीचं लिक्विड, आणि त्याच्यामध्ये सिद्ध पदार्थ म्हणून जर तो याच्या स्वरूपात टाकला असेल सॉलिड सारखा, तर तो 1 ग्रॅमचा असावा. आणि जर तो लिक्विड स्वरूपाचा सिद्ध पदार्थ त्यात ओतला असेल, जसं आपण तेल वगैरे पाहिलं होतं, ते 1 मिली असावं. द्रवरूप असलेला 1 मिलीलिटर पदार्थ असलेला सिद्ध पदार्थ. म्हणजे सिद्ध पदार्थ जो आहे तो त्याच्यामध्ये जो टाकलेला आहे, कशामध्ये,
ज्या याच्यामध्ये समावेश आहे द्रवरूप पदार्थ. लक्षात घ्या, द्रवरूप सिद्ध पदार्थांच्या बाबतीतली टक्केवारी पुढील प्रकारे मोजण्यात येईल. तुमच्याकडे 100 मिली पाणी किंवा लिक्विड आहे, त्या लिक्विडमध्ये सिद्ध पदार्थाचा प्रत्येक 100 मिलीलिटरमध्ये 1% पदार्थ असलेला असा सिद्ध पदार्थ, म्हणजे घनरूप असल्यास 1 ग्रॅम पदार्थ असलेला सिद्ध पदार्थ. तो घनरूप असेल तर 1 ग्रॅम असावा सिद्ध पदार्थ, द्रवरूप असल्यास 1 मिली असावा कशाच्या 100 मिली द्रावणामागे. ओके. आणि या प्रमाणात कोणत्याही अधिक किंवा कमी टक्केवारीची मोजणी करण्यात येईल. परंतु द्रवरूप सिद्ध पदार्थांमधील टक्केवारी मोजण्याच्या पद्धतीमध्ये होत असलेल्या सुधारणा विचारात घेऊन केंद्र सरकार अशा मोजणीसाठी त्याला योग्य वाटेल असे इतर कोणत्याही तत्व नियमाद्वारे नेमवले. केंद्र सरकारला अधिकार आहे प्रत्येक ठिकाणी ते नियम बदलू शकतात, हे करू शकतात, साल प्रमाण मोठ्या प्रमाणात हे सगळं. चला, किंवा गॅजेटद्वारे घोषित करता येतं बऱ्याच ठिकाणी. मी तुम्हाला सांगितलं केंद्र सरकार काही आता जे नियंत्रित ड्रग्स पाहिले होते तिथं सुद्धा केंद्र सरकार ठरू शकतं हे नियंत्रित का ते नियंत्रित नाही, ते सुद्धा गॅजेटद्वारे घोषित करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आजचं लेक्चर आपण व्याख्यापुरतच मर्यादित ठेवू आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे डिपार्टमेंटच्या अनुषंगाने कर्म आहे ते सविस्तर घेणार आहोत. तर आजचं लेक्चर इथं संपलं. धन्यवाद.